आता काय असतं बरं का, बिटुमिन आणि टार ॲक्च्युली आपल्याला जे काही ना चार गोष्टींबद्दल अभ्यास करायचा होता. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट राहून जात होती, त्याला मी कंप्लीट करून देत असतो. काय बरं का, मी बिटुमिनबद्दल बोलतो. तर बिटुमिन जे काही आहे त्या बिटुमिनचे आपण प्रकार पाडून घेतो. जसं की सिमेंटचे ग्रेडिंग असतात, कॉन्क्रीटचे पण ग्रेडिंग असतात, बरोबर का. त्याप्रमाणे बिटुमिनचे सुद्धा ग्रेडिंग असतात. सो बिटुमिनचे सुद्धा काय आहेत, ग्रेडिंग आहेत, प्रकार आहेत असं आपण म्हणून घेऊ. तर बिटुमेनचे जे की मी ग्रेडिंग पाडत असतो ऑन द बेसिस ऑफ विस्कोसिटी मी पाडत असतो. टारचे पण ग्रेडिंग असतात, बिटुमेनचे पण ग्रेडिंग असतात, पुढे इमल्शन आहेत त्याचे पण ग्रेडिंग असतात, कडबॅकचे पण ग्रेडिंग असतात, आस्फाल्टचे पण ग्रेडिंग असतात, सगळ्यांचे ग्रेडिंग आपल्याला अभ्यासायचे असतात. तर आता आपण काय पॉईंट शिकतोय आपण असं करू शकतो, वाटलं असतं जो तुलनात्मक अभ्यास करत होतो त्याच्यामध्ये लिहिलं तरी पण चालेल, किंवा साईडला पॉईंट करून लिहिला तरी पण चालेल. तो काय सांगायचं होतं बरं का, तर आपल्याला बोलायचं आहे की आपला जो बिटुमेन असतो त्या बिटुमेनचे ग्रेडिंग असतात, आणि ही ग्रेडिंग कशाच्या बेसिसवर ठरवतो आपण ठरवतो विस्कोसिटीच्या बेसिसवरती. तर बिटुमनची जी ग्रेडिंग आहे ती आपण ठरवतो विस्कोसिटीच्या बेसिसवरती. विस्कोसिटी म्हणजे काय, विस्कोसिटीला मी साध्या भाषेत घट्टपणा म्हणतो, राईट. सो एखादा जर का फ्लुइड त्याची विस्कोसिटी जास्त आहे याचा अर्थ त्याचा घट्टपणा जास्त आहे, तो जास्त घट्ट आहे असं आपण म्हणून देत असतो, बरोबर. तर मी काय बोलतोय की जे काही आपले बिटुमिन आहेत आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसायला भेटत असतात. आपल्याला जास्त करून तुम्ही बघायला जर गेलात तर क्रूड ऑइलपासून तुम्ही बिटुमेनला मिळवतायत. आपल्या भारतामध्ये क्रूड ऑइलसाठी खूप सारे ठिकाणं आहेत, परंतु त्या खूप साऱ्या ठिकाणामधून निघणारा जो क्रूड ऑइल आहे त्याच्यापासून आपण बिटुमेन बनवत नाही. तो बिटुमेन आपल्या रोडच्या कामासाठी वापरला जात नाही. फक्त भारतामधलं एकच ठिकाण असं आहे तिथलं क्रूड ऑइलपासून आपण काय करत असतो, बिटुमेन बनत असतो, तो म्हणजे आसाममधलं दिग्बोई. तर आसाममधलं दिग्बोई जे काही ठिकाण आहे, आसाममधलं दिग्बोई ठिकाण जे काही आहे तिथून आपण काय करत असतो, तिथून क्रूड ऑइलला काढतो आणि त्या क्रूड ऑइलपासून आपण आपल्या बिटुमेन काय करतो, मॅन्युफॅक्चर करत असतो आणि आपण त्याला यूज करत असतो. याचं कारण काय आहे, कारण की दुसऱ्या ठिकाणाहून काढलेलं जे क्रूड ऑइल आहे त्याच्यापासून भेटणारी जी काही आपली बिटुमेन आहे त्याची क्वालिटी तुलनेने खूप कमी असते, त्यामुळे आपण त्यांना यूज करत नाही. हा वाला प्रश्न पण तुम्हाला लक्षामध्ये राहू द्या. आसामवरून पण आपण वेगवेगळ्या ग्रेडिंग केल्या आहेत, ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. आता पॉईंट काय चालू होता आपण, की ग्रेडिंग ऑफ बिटुमेन. सो ग्रेडिंग ऑफ बिटुमेन शिकून घेऊ, त्याच्यानंतर ग्रेडिंग ऑफ टारबद्दल बोलू. आता ग्रेडिंग ऑफ बिटुमेनबद्दल काय बरं का, तर सगळ्यात महत्त्वाचं, ग्रेडिंग ऑफ बिटुमेन इट इज ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, विस्कोसिटी. तो विस्कोसिटीवरून आपण त्याला ठरवत असतो, त्यामुळे आपण याला विस्कोसिटी ग्रेडिंग पण म्हणत असतो. विस्कोसिटी ग्रेडिंग. बिटुमेनची जी ग्रेडिंग आहे ती ऑन द बेसिस ऑफ विस्कोसिटी ठरवत असतो, त्यामुळे त्याला मी विस्कोसिटी ग्रेडिंग पण म्हणत असतो. पहिला पार्ट. आता पहिला काय बरं का, तर कोणकोणते ग्रेडिंग आहेत बरं का मग आता बिटुमेनचे. पहिला आहे VG40. याच्या अगोदर तुम्ही अभ्यास केलेला असेल VG40. तर VG40 सगळ्यात महत्त्वाची बात, हा असा बिटुमेन मला दिसायला भेटत आहे की त्याच्या विस्कोसिटीवरून मी त्याची ग्रेडिंग ठरवतोय. नाव काय पडलं त्याचं, VG40. आता VG40चा मिनिंग काय होत असतो, VG40 आहे आपल्याकडे. दुसरं पण तुम्ही समजून घेऊ शकतात. दुसरं आहे VG30. सो VG30. नंतर तिसरं आहे आपल्याकडे VG20 आणि एक आहे VG10. तुम्हाला क्वेश्चन काय विचारेल तो चढता आणि उतरता क्रमबद्दल. लक्षात घ्या, हे 4 प्रकारचे आपल्याकडे बिटुमेनचे प्रकार आहेत. तो विस्कोसिटीनुसार मी हे 4 प्रकार पाडतो, यांना मी ग्रेडिंग शब्द देऊन देतोय. VG40चा मिनिंग असा होतोय की याची विस्कोसिटी जास्त आहे. याचा अर्थ काय होतोय, याची विस्कोसिटी जास्त आहे याचा अर्थ असा होतोय की हा जास्त घट्ट आहे. हा जास्त घट्ट आहे. तर त्यामुळे आता लक्षात घ्या, जास्त घट्ट आहे याची विस्कोसिटी जर तुम्ही बघायला गेलात ना, ही विस्कोसिटी तुम्हाला जास्त दिसायला भेटेल. किती दिसायला भेटते, ही विस्कोसिटी असते 3200 पॉईज. सो 3200 पॉईज. पॉईज हे काय झालं, विस्कोसिटी मेजर करायचं. विस्कोसिटी मेजर करायचं काय असतं, एक युनिट असतं. तुम्हाला SI युनिट पण माहिती आहे, हे CGS युनिट आहे. तो CGS युनिट काय असतं आपलं, पॉईज. आणि SI युनिट काय असतं, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. सो न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर हे आपलं काय असतं, SI युनिट असतं आपल्या विस्कोसिटीचं. आणि दोघांमधलं आपल्याला तुलना पण करता येते कशी, 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 पॉईज इज इक्वल टू 10 पॉईज, अशा पण आपण डिस्कस करत असतो, राईट. तर मी काय बोललो बरं का, VG40 हा जो काही आपला बिटुमेनचा ग्रेडिंग आहे, याची विस्कोसिटी सगळ्यात जास्त असते. VG40 याची विस्कोसिटी सगळ्यात जास्त असते, बरोबर. किती असते, 3200 पॉईजमध्ये व्हॅल्यू दिली, राईट. तुम्हाला SI युनिट पण सांगून दिलं मी विस्कोसिटीचं. दुसरी महत्त्वाची बात की हा VG40 जो काही आहे याची विस्कोसिटी जास्त आहे, हा जास्त घट्ट आहे. याला कुठे वापरावं बरं का, तर आपण काय करत असतो, VG40 ज्याची विस्कोसिटी 3200 पॉईज आहे याला आपण यूज करत असतो ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त ताण येतो, स्ट्रेस येतात. स्ट्रेस कसा देईल बरं का, आता रोडावरती खूप हेवी व्हेकल वाहतात. आपल्याला माहिती आहे ना, 52.5 टन हे आपल्याला मॅक्झिमम वेट माहिती आहे, तुम्हाला शिकवले पुढे मागे शिकवलं होतं, बरोबर का. तर मी काय बोलतोय की आपल्या रोडावरती, फ्लेक्झिबल रोडावरती खूप सारे हेवी व्हेकल असणार आहेत. त्यांचा येणारा ताण सहन करायला पाहिजे या फ्लेक्झिबल रोडनी. त्यामुळे मी काय बोलतोय, ज्या ठिकाणी हाय स्ट्रेस रिजन
रिजन आहे, रोडावरती ज्या ठिकाणी हाय स्ट्रेस रिजन आहे त्या केसमध्ये मी VG40 हा जो काही बिट्युमेन आहे याचा प्रकार मी यूज करणार आहे. सो VG40 मी यूज कुठे करत असतो बरं का, सो यूज इन द हाय स्ट्रेस एरिया. कुठे यूज करत असतो, हाय स्ट्रेस एरिया. जनरली एक्झाम्पल जर बघायला गेलं तर कुठे बरं का, टोल प्लाझा. आता टोल प्लाझाच्या ठिकाणी बघा, टोल प्लाझाच्या ठिकाणी काय येतं, व्हेकल जोरात येतात आणि जेव्हा त्या टोल प्लाझाच्या ठिकाणी ब्रेक वगैरे लावतात तर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त ताण तयार होत असतो. या ताणला सहन करायला पाहिजे, त्यामुळे त्या टोल प्लाझाच्या ठिकाणी जे काही आपण बिट्युमेन वापरतो तो कोणत्या ग्रेडिंगचा असतो आपला, VG40. तो VG40 VG40 जो काही आहे तो ग्रेड आपण वापरत असतो. पुढे जाऊन आपल्याला एक पेनिट्रेशन टेस्ट शिकायची असते, त्याच्यानुसार पेनिट्रेशननुसार आपण हे डिस्कस करतो. तो भाग नंतरचा आहे, तो मी नंतरच सांगेल, बरोबर. सो VG40 इज यूज वेअर द हाय स्ट्रेस इज ॲट. तो ज्या ठिकाणी हाय स्ट्रेस असेल, मग कुठे कुठे एक्झाम्पल लिहून घ्या, ज्या ठिकाणी हाय स्ट्रेस जनरेट होत असतात ना रोडावरती त्या ठिकाणी यूज करतो. फॉर एक्झाम्पल टोल प्लाझा, याला खोडतो VG40. एक्झाम्पल काय, टोल प्लाझा. सो टोल प्लाझाच्या ठिकाणी आपण काय यूज करणार आहे, टोल प्लाझाच्या ठिकाणी आपण हेवाला बिट्युमेन यूज करणार आहे. दुसरी काय, इंटरसेक्शन. सगळ्यांना माहिती आहे इंटरसेक्शन, तुम्हाला माहिती आहे या रोडचं ट्रॅफिक व्हॉल्यूम वेगळं, या रोडचं ट्रॅफिक व्हॉल्यूम वेगळं आहे, या रोडचं ट्रॅफिक व्हॉल्यूम वेगळं आहे. या सगळ्या रोडचं ट्रॅफिक व्हॉल्यूम डिफरंट दिसायला भेटते, पण इंटरसेक्शनवरती ट्रॅफिकचं व्हॉल्यूम आपल्याला जास्त दिसायला भेटत असते. तुम्हाला आठवतो का तो व्ह्यूइंगचा एरिया, तो व्ह्यूइंगच्या एरियाच्या ठिकाणी आपल्याला ट्रॅफिक व्हॉल्यूम जे काही आहे रोटरीवरती जो व्ह्यूइंगचा एरिया होता, ट्रॅफिक व्हॉल्यूम आपण काढल्या होत्या, 4 कोपऱ्याच्या 4 ट्रॅफिक व्हॉल्यूम आपण काढत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की इंटरसेक्शनवरती गाड्या जास्त दिसायला भेटतील, कारण की रस्ते बघा ना किती रस्ते आहेत, एवढे रस्ते आहेत, सगळ्यांच्या गाड्या इथे येणार आहेत. तर त्यापुढे हा जो झोन असतो हा सुद्धा हाय स्ट्रेस झोन आहे. इंटरसेक्शन झाला, टोल प्लाझा झाला, ट्रक टर्मिनल. तिसरं एक्झाम्पल काय देतो तुम्हाला मी, ट्रक टर्मिनल. तर ट्रक टर्मिनल म्हणजे काय बरं का, ज्या ठिकाणी लोक ट्रक वगैरे लावतात, तर ज्या ठिकाणी ट्रक वगैरे लावतात ना, जर तुम्हाला बस बे माहिती आहे का, बस बे सांगितलेलं नाही अजून बाकी आहे. ट्रक बेज असतात, बस बे असतात, जिथं बस वगैरे लावतात किनाऱ्यावरती साईडला. तर त्या जो काही खालचा पोर्शन आहे त्या रोडामध्ये आपण काय यूज करत असतो, तिथं आपण आपला VG40 तो एक्झाम्पल लक्षामध्ये ठेवायचं. ट्रक ले बाईज, राईट, ट्रक टर्मिनल, ट्रक ले बाई झाला, टोल प्लाझा झाला, इंटरसेक्शन झाला, म्हणजे हे सगळे काय झालेत, हाय स्ट्रेसेस एरिया झाले. त्या केसमध्ये VG40 आपण यूज करत असतो. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारेल. दुसरी बात, आता आपण काय करूया, हा झाला पहिला ग्रेड. सो विस्कोसिटी ग्रेड पहिला, VG मीन्स व्हॉट, विस्कोसिटी ग्रेड. तो बिट्युमेनचा पहिला ग्रेड कंप्लीट झाला. आता आपण दुसरा ग्रेड घेऊ, VG30, विस्कोसिटी ग्रेड 30. तो विस्कोसिटी ग्रेड 30 याच्याबद्दल डिस्कशन करायचं आहे. विस्कोसिटी ग्रेड 30 तिथं दिसायला काय वाटतं की याची जी विस्कोसिटी असते या बिट्युमेनची ही असते 2400 पॉईंट्स. सो 2400 पॉईंट्स एवढी विस्कोसिटी आपल्याला दिसायला भेटत असते. आता याला यूज कुठे करावं बरं का, सो VG30ला आपण जनरली यूज करत असतो कुठे, याला यूज करत असतो आपण आपल्या पेविंग ॲप्लिकेशनमध्ये. पेविंग ॲप्लिकेशन म्हणजे रोडामध्ये. तर रोडामध्ये जनरली जे काय आहे पूर्ण रोडामध्ये, आता आपण काय हाय स्ट्रेस एरियामध्येची बात कहाणी झाली, पण पूर्ण रोडामध्ये मला जर काय यूज करायचं असेल, ही लेंथ आहे आपली रोडाची लेन, इथे कुठेतरी टोल प्लाझा असेल, एवढ्या जवळच्या झोनमध्ये मी काय यूज करणार, VG40. पण हा बाकीचा जो काही रोड उरलेला आहे त्या ठिकाणी मी काय यूज करणार, आपल्या भारतामध्ये जनरली आपण VG30 यूज करत असतो. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील की आपल्या भारतामध्ये इन अवर इंडिया आपण कोणत्या ग्रेडिंगचं बिट्युमेन जनरली यूज करत असतो फॉर द पेविंग, फॉर द व्हॉट, रोडासाठी. तर कोणता, VG30. लक्षात ठेवायचा, परीक्षेचा क्वेश्चन आहे तुमचा, ठीक आहे. तो VG30 2400 पॉईंट असतो. टोल प्लाझा वगैरेची कहाणी, VG40ची कहाणी झाली आहे, VG30ची कहाणी सांगतोय. सो पेविंग ॲप्लिकेशन फॉर मोस्ट पार्ट ऑफ इंडिया, इथे लिहा, त्याच्या खाली काय लिहायचं, धीस टाईप ऑफ बिट्युमेन यूज इन अवर इंडिया फॉर पेविंग ॲप्लिकेशन, राईट. तो टॉपचा जो सरफेस असणार, पेविंग म्हणजे काय, लेअर, तो टॉपचा जो सरफेस असणार आहे आपल्या फ्लेक्झिबल रोडमध्ये, त्याच्यामध्ये मी जास्त करून यूज करणार आहे VG30. आपल्या भारतामध्ये आपण याला यूज करत असतो. पुढे जाऊ आता पुढची ग्रेडिंग कोणती. सो पुढची ग्रेडिंग जर आपण बघायला गेलो तर लक्षामध्ये येऊन जाते नेक्स्ट ग्रेडिंग आहे VG20. सो VG20. आता VG20 बद्दल काय बरं का, विस्कोसिटी ग्रेड 20चा मिनिंग काय होत असतो, जसं आता तो अंक खाली होत चाललेला आहे, तो अंक काय डिनोट करत आहे, तो विस्कोसिटीबद्दल माहिती देतोय. जसं की 40 होता, 40 नंतर 20वरती आलो, याचा अर्थ विस्कोसिटी कमी झाली, घट्टपणा कमी झाला. आता 20वरती आलो, अजून घट्टपणा कमी होऊन जाईल, पातळ दिसायला भेटेल. आता पातळ दिसायला भेटेल यूज कुठे करत असतो मी, याला यूज करत, याची विस्कोसिटी लक्षात राहू द्या, 1600 पॉईंट्स, 1600 पॉईंट्स एवढी विस्कोसिटी आपल्याला जनरली दिसायला भेटत असते. कुठे यूज करत असतो बरं का, मी याला यूज करत असतो कोल्ड क्लायमेटमध्ये. तर कोल्ड क्लायमेटमध्ये म्हणजे काय बरं का, तर बरेचसे ठिकाणं अशी असतात त्या ठिकाणी जे की नाही वातावरण नेहमी कोल्ड असणार आहे. तर त्या केसमध्ये रोडच्या ॲप्लिकेशनमध्ये म्हणा, त्यामध्ये आपण यूज करत असतो. सो पेविंग ॲप्लिकेशन इन अ कोल्ड क्लायमेट रिजन. तो पेविंग ॲप्लिकेशन इन
कोल्ड क्लायमेट रिजन 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 झालं का ऑफ नॉर्थ इंडिया, ऑफ नॉर्थ इंडिया. आता नॉर्थ इंडियामध्ये थंड हवेचे बरेचसे ठिकाणं आहेत ना, ठीक आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून यावरती जे काय आहे बर्फ वगैरे पडत राहतो, त्या केसमध्ये आपण VG20 यूज करणार आहोत. अँड याच्या पुढे अजून लिहा, अँड हाय अल्टिट्यूड रिजन, अँड इन हाय अल्टिट्यूड रिजन, राईट. सो VG20 आपण यूज करणार आहे कुठे, कोल्ड क्लायमेट कंडिशन ऑफ द नॉर्थ इंडिया अँड इन हाय अल्टिट्यूड रिजनमध्ये VG20 यूज करणार आहोत. जनरली त्याची जी विस्कोसिटी असते 1600 पॉईंट असते. लास्टवाला कोणता आहे आपला, सो लास्टवाला आहे VG10. VG10 बद्दल काय डिस्कशन केलं आहे, VG10चे जर का तुम्ही विस्कोसिटी बघायला गेलात तर 800 पॉईज आहे, 800 पॉईज आहे. 800, 1600, 2400, 8 1 8 8 2 16, 8 3 24, 8 चौका 32. तर त्यानुसार तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. तो 800 पॉईज आहे. 800 पॉईज आता कुठे दिसायला भेटेल बरं का, याला मी यूज करत असतो स्प्रिंग. आता सगळ्यात पातळ जो कोणी असेल ना, तुम्हाला जर क्रम लावायला लावला तर क्रम पण लावता पाहिजे. सगळ्यात पातळ कोणता असणार आहे, हा, राईट का, पाण्यासारखा असणार आहे. तर मग याला यूज कुठे करावं, याला स्प्रिंग ॲप्लिकेशन. आता स्प्रिंग ॲप्लिकेशन म्हणजे काय, तुम्ही बघितलं असेल रोडावरती ना, काही लोक जे आहेत ना, असं त्यांच्याकडे हे असते आणि ते असं स्प्रे करतात रोडावरती, त्या डांबरला काय करतात, त्या बिटुमनला स्प्रे करतात, राईट का. तर स्प्रेइंग ॲप्लिकेशनमध्ये आपण यूज करत असतो जनरली VG10ला, ठीक आहे. सो VG10 जनरली यूज इन द स्प्रेइंग ॲप्लिकेशन, राईट. सो स्प्रेइंग ॲप्लिकेशन किंवा स्प्रेइंग किंवा कोल्ड रिजन जे की आहेत, कोल्ड रिजनमध्ये पेविंग ॲप्लिकेशन म्हणून सुद्धा वापरत असतात. तो स्प्रेइंग ॲप्लिकेशन म्हणून यूज केला, पण कधी कधी कोल्ड रिजनमध्ये इन कोल्ड रिजन ॲज पेविंग ॲप्लिकेशन. क्लिअर झालं. या अशा पद्धतीने आपण काय करत असतोय, आपण विस्कोसिटी ग्रेडबद्दल इन्फॉर्मेशन काढून टाकली. ही कशाबद्दल होती, बिटुमेनचे हे विस्कोसिटी ग्रेडिंग होते. आता टारचे पण आहेत, टारचे पण इन्फॉर्मेशन काढून घेऊया. नंतर कडबॅकचे असतात, कडबॅकचे पण आहेत वेगवेगळे प्रकार, राईट. तो ते प्रकार मी वरवरती सांगून देतो, त्याचा डिटेलमध्ये नंतर सांगाल, ठीक आहे. आता हे तर डिटेलमध्ये झालं असं समजून घ्या तुम्ही. पुढे जाऊ. आता पुढे काय असते बरं का, तो पुढचा जो काही आहे आता ग्रेडिंग ऑफ टार. तुम्ही असं समजून घ्या, इकडचं काम झालेलं. आता इकडचा टार आहे आपला, या टारबद्दल आपण माहिती काढत आहोत. आता टारबद्दल काय माहिती काढायची, टारचे पण वेगवेगळे ग्रेडिंग आहेत. आता कोणकोणती ग्रेडिंग आहेत बघूया. सो ग्रेडिंग ऑफ द टार. आता ग्रेडिंग ऑफ टारबद्दल बघायचं आहे. कोणकोणते ग्रेडिंग आहेत, सगळ्यात महत्त्वाचं बिटुमेनचे जे काही ग्रेडिंग असतात ते ऑन द बेसिस ऑफ विस्कोसिटी ठरवत असतो. टारचे जे ग्रेडिंग असतात ते ऑन द बेसिस ऑफ स्ट्रेंथ ठरवत असतो. याच्यावरून तुम्हाला तो फसवतो, पक्का फसवतो, राईट. लक्षात घ्या, टारचे ज्या ग्रेडिंग असतात त्या टारच्या ग्रेडिंग ऑन द बेसिस ऑफ स्ट्रेंथ ठरवतो, परंतु जे काही बिटुमेनचे ग्रेडिंग आहेत ते ऑन द बेसिस ऑफ विस्कोसिटी ठरवतो. सो देअरफॉर पहिलं वाक्य काय निघून येतं इथं, की ग्रेडिंग ऑफ द टार इज डन ऑन द बेसिस ऑफ स्ट्रेंथ. सो ग्रेडिंग इज ऑन द बेसिस ऑफ ग्रेडिंग ऑफ टार ऑन द बेसिस ऑफ स्ट्रेंथ. सो ऑन द बेसिस ऑफ स्ट्रेंथ. मग आता कोणकोणती ग्रेडिंग आहेत, पहिला ग्रेडिंग आहे RT, रोड टार, RT1. दुसरा असतो आपला बी वाला लिहा, RT2. सो रोड टार 2, RT3, रोड टार 3. नंतर पुढचं असतं RT4, रोड टार 4, ठीक आहे. आणि नंतर लास्टवाला असणारी पाचवा ग्रेडिंग RT5. सो RT5. 4 प्रकार लिहून झाले. आता आपण यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. सो RT नथिंग बट रोड टार, RT1, RT2, RT3, RT4, RT5 हे 5 प्रकारचे ग्रेडिंग आपल्याला दिसायला भेटतात टारचे ऑन द बेसिस ऑफ स्ट्रेंथ, आता RT1 कुठे यूज करतो त्याच्याबद्दल माहिती काढूया. सो RT1ला आपण यूज करतो. आता बघा, RT1 आहे याचा अर्थ 1 नंबरवाला आहे. 1 नंबरवाला आहे तर याची स्ट्रेंथ जी आहे ती सगळ्यात जास्त असते. तर ज्याची स्ट्रेंथ जास्त असेल त्याची किंमत पण जास्त असेल, आज जास्त महाग दिसायला भेटेल. RT1 इट इज यूज इन द सरफेस ड्रेसिंग इन कोल्ड वेदरिंग. इट इज यूज RT1 इट इज यूज इन सरफेस ड्रेसिंग इन कोल्ड वेदरिंग. लक्षात घ्यायची, याची स्ट्रेंथ काय असते, जास्त असते. मराठीत लिहून घ्यायचं, याची स्ट्रेंथ जास्त असते. सो इट इज यूज इन सरफेस ड्रेसिंग इन कोल्ड वेदरिंग. तो आता आपल्याला दिसायला भेटेल काय बरं का, थंड वातावरण जे की असेल तर थंड वातावरणामध्ये सरफेस ड्रेसिंग करण्याचं आपण काम करत असतो. तुम्हाला कळेल पुढे जाऊन सरफेस ड्रेसिंग नेमकी काय असते. तो सरफेस ड्रेसिंग आपल्याला कळायचं बिटुमेनच्या मदतीने, तुम्हाला व्हिडिओ दाखवेल मी, तिथून क्लिअर होऊन जाईल. तो सरफेस ड्रेसिंग करण्यासाठी आपण RT1 रोड टार जो काय रोड टार 1 याचा वापर आपण करत असतो. सो इट इज यूज इन द सरफेस ड्रेसिंग इन द कोल्ड वेदरिंग. RT2 बद्दल नाव
आता RT2 रोड टार 2. सो रोड टार्ड ग्रेडिंग 2, रोड टार्ड ग्रेडिंग 2 बद्दल डिस्कशन करूया. काय असतं बरं का, तर हे पण काय आहे, वरता होता आपला कोल्ड वेदरिंगमध्ये सरफेस ड्रेसिंग करण्यासाठी आपण RT1 या टारचा वापर करत असतो, ज्याची स्ट्रेंथ सगळ्यात जास्त असते. RT2चा वापर पण आपण सरफेस ड्रेसिंग करण्यासाठीच करणार, परंतु या ठिकाणी इन्व्हायरमेंटल कंडिशन असेल आपली नॉर्मल क्लायमेट. सो देअरफोर इथं मेन्शन काय करणार, दिस टाईप ऑफ द टार इज यूज वेअर सरफेस ड्रेसिंग. सो सरफेस ड्रेसिंग इन नॉर्मल क्लायमेट, राईट. तर नॉर्मल क्लायमेटमध्ये रोडवरती सरफेस ड्रेसिंग करण्यासाठी आपण RT2 जो काही असेल त्याला आपण यूज करणार आहोत. सो RT2 रोड टार आपण यूज करणार आहोत. नंतर RT3 बद्दल काय बरं का, याला सुद्धा मी सरफेस ड्रेसिंग करण्यासाठी वापरणार आहे. ठीक आहे, तो याला सुद्धा आपण जनरली सरफेस ड्रेसिंगसाठी करतो किंवा रिन्युअल कोटसाठी. तो रिन्युअल कोटचे वेगवेगळे प्रकार दिसायला भेटतात तुम्हाला, टॅग कोट वगैरे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारत असतो. त्या कोटिंगचा पॉईंट आपल्याकडे आहे, त्याच्याबद्दल डिस्कशन आपण नंतर करणार. याच्यामध्ये काय लिहायचं आहे, सरफेस ड्रेसिंग. तर या RT3ला पण मी सरफेस ड्रेसिंगसाठी यूज करतो. सरफेस ड्रेसिंग अँड रिन्युअल कोट, राईट. तो सरफेस ड्रेसिंगसाठी आणि रिन्युअल कोटसाठी आपण याला यूज करत असतो. नंतर पुढे RT4 आहे. सो RT4ला कुठे यूज करतो, प्रीमिक्स फॉर मॅकडम, हे तुम्हाला सांगावं लागेल. सो प्रीमिक्स फॉर मॅकडम हे पण बाकी आपलं, याच्या अगोदर एक शब्द हा पण आला होता, आठवते का तुम्हाला. सो प्रीमिक्स फॉर मॅकडम हा शब्द याच्या अगोदर आलेला आहे, सो RT4 जो काय आहे प्रीमिक्स फॉर मॅकडमसाठी यूज करतो. लास्टवाला आहे आपल्याकडे RT5, याला मी ग्राउटिंगसाठी वापरतो. सो ग्राउटिंग, राईट. तर आपल्याला दिसायला भेटतं की रोडावरती बरेचसे क्रॅक वगैरे येत असतात. आपण काय करतो, प्रेशरच्या मदतीने त्या क्रॅकला फिल करणार. तो प्रेशरच्या मदतीने क्रॅकला फिल करणार, पण काय वापरणार, मी टारला वापरतो, राईट. तर ग्राउटिंग पण आपण करून टाकतो. ग्राउटिंग करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, RT4चा तुम्हाला RT5चा वापर करावा लागणार. सो देअरफोर जी की आहेत ग्राउटिंगसाठी RT5 वापरतो, RT4 प्रीमिक्स फॉर द मॅकडमसाठी वापरतो. नंतर पुढे RT3 सरफेस ड्रेसिंग आणि रिन्युअल कोटसाठी, RT2 जो की आहे सरफेस ड्रेसिंग इन द नॉर्मल क्लायमेट, RT1 इट इज यूज इन द सरफेस ड्रेसिंग इन द कोल्ड वेदरिंग. हे 4-5 गोष्टी ज्या आहेत लक्षामध्ये राहू द्या. क्वेश्चन काय येईल पुढे जाऊन डिस्कशन, यांच्या खोलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल पुढे. ठीक आहे, पण हे जनरल आपण फरक स्पष्ट करताय, त्याच्यामध्ये मी शब्द तुमच्या कानावर पाडून देतो. आता पुढचा असतो आपला कटबॅक बिटुमेन. आता झालं. सो आता आपण बिटुमेनची आणि टाळची सगळी इन्फॉर्मेशन काढलेली आहे. आता पुढचा आहे आपला कटबॅक बिटुमेन. आता कटबॅक बिटुमेन जे काय, कटबॅक बिटुमेनच्या अगोदर तुम्हाला एक सांगतो, पेविंग का, ठीक आहे, नाही तर कटबॅक बिटुमेन लिहून घेऊ. कटबॅक सांगतो गेलं नंतर. कटबॅक बिटुमेन आता काय असतो बघा, शब्दामध्येच अर्थ आहे कटबॅक बिटुमेन. याचा अर्थ असा आहे की याचा अर्थ काय, याच्या अगोदर आपण बिटुमेन बघितला होता. टारबद्दल माहिती काढली, बिटुमेन बघितला. तर तो जो काही बिटुमेन असतो त्याला आपण एक नाव देतो. तो जो बिटुमेन आहे त्याला आपण एक नाव देतो. जो काय नाव असतो बरं का, त्याला आपण पेविंग बिटुमेन म्हणतो. पेविंग बिटुमेन का म्हणतो मी त्याला, कारण की त्याला मी पेविंगच्या केसमध्ये यूज करत असतो. तो देअरफोर त्याला जे काही शब्द असतो तो असतो पेविंग ग्रेड बिटुमेन. तो जो सुरुवातीला बिटुमेन बघितला होता ना, त्याला मी पेविंग ग्रेड बिटुमेन पण म्हणतो. तो पेविंग ग्रेड बिटुमेन मी म्हणतो. तर आपण काय करतो बरं का, आपण काय करत असतो की काय होत असतं, तो जो काही बिटुमेन असतो आपला, तो जनरली सेमी सॉलिड स्टेटमध्ये असतो. तो सेमी सॉलिड स्टेटमध्ये असतो म्हणजे काय बरं का, त्याची थोडीफार तुम्हाला सॉलिड वगैरे तो सॉलिडच्या फॉर्ममध्ये दिसायला भेटेल. मग आपण काय करतो, त्याला मला रोडमध्ये जर का समजा वापरायचं असेल, त्याला मी उष्णता देतो. तर उष्णतेबद्दल तुम्हाला एकदा प्रश्न विचारला आहे, लक्षात घ्या. उष्णता किती देतो बरं का आपण, जो काही आपला अगोदर बिटुमेन होता त्या बिटुमेन जो काही असतो तो कोणत्या स्टेटमध्ये असतो, सेमी सॉलिड स्टेटमध्ये असतो. आता सेमी सॉलिड स्टेटमध्ये जर का समजा तो असेल आणि जर मला रोडामध्ये वापरायचा असेल तर मला तसं वापरता येणार नाही. मला काय करावं लागतं, त्याला पातळ करावं लागतं. मी काय करतो बरं का, तर तो जो काही आपला पेविंग ग्रेड बिटुमेन असतो त्याला मी उष्णता देतो लगभग किती, 130 ते 175 डिग्री सेल्सिअस किंवा याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर देऊन आपण त्या पेविंग ग्रेड बिटुमेनला काय करतो, हीट करतो, जेणेकरून त्याची सफिशियंट विस्कोसिटी सफिशियंट काय आलं पाहिजे बरं का, त्याची सफिशियंट जी आहे घट्टपणा रिड्यूस होऊन तो आपण काय करता येईल बरं का, त्याला रोडावरती टाकता येईल. तर त्यामुळे आपण काय करत असतो त्यामुळे आपण त्याची विस्कोसिटी डिक्रीज करण्यासाठी, राईट. सो फ्लुइड कन्सिस्टन्सी आणण्यासाठी, त्याची विस्कोसिटी डिक्रीज करण्यासाठी आपण आपला पेविंग ग्रेड बिटुमेन जो असतो, जो पहिले आपण डिस्कशन केलेला आहे, त्याला आपण काय करत असतो, 130 ते 175 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचरवरती गरम करून त्याची विस्कोसिटी डिक्रीज करून त्याची फ्लुइडिटी आणतो आणि मग रोडमध्ये वापरत जातो. ठीक आहे, ही क्लिअर झाली, ही बात पुढची झाली. आता आपण बघतोय कटबॅक बिटुमेन. आता कटबॅक बिटुमेन काय असतो बरं का,
कटबॅक बिटुमेन म्हणजे काय, की जो आपला पेविंग ग्रेड बिटुमेन जो होता मागचा, तो तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली. पेविंग ग्रेड बिटुमेन जो की असतो ना, त्याला यार खूप जास्त टेम्परेचर द्यावं लागतं. 130 ते 175 किंवा त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर देणं म्हणजे खूप खर्चिक आहे, पैसा जास्त लागेल मला. तर मला कळतंय काय, की टेम्परेचर मला जास्त द्यावं लागते आणि असं टेम्परेचर जास्त द्यावं लागेल. आता विचार करा तुम्ही, जर का समजा आपण कोल्ड रिजनमध्ये पेविंग ग्रेड बिटुमेनला वापरायला गेलो, कोल्ड रिजनमध्ये आपण पेविंग ग्रेड बिटुमेनला जर का वापरायला गेलो, तर काय दिसायला भेटेल, त्याला खूप जास्त उष्णता लागेल, खूप जास्त उष्णता लागेल. तर तसल्या रिजनमध्ये आपल्याला तसं करणं योग्य नसतं, तसं करणं योग्य नसतं. मग काय बरं का, मग काय, कमी टेम्परेचरमध्ये त्याची फ्लुइडिटी येऊन जायला पाहिजे, कमी टेम्परेचरमध्ये त्याची फ्लुइडिटी येऊन जायला पाहिजे, किंवा कोणत्याही प्रकारचं टेम्परेचर न देता त्याची फ्लुइडिटी असायला पाहिजे, आणि रोडमध्ये मी लगेच त्याला वापरून गेलो. मग जर का समजा कोल्ड कंडिशनमध्ये, कोल्ड वेदरिंगमध्ये जर तुम्ही बघायला गेलात, तर तो सॉलिड स्टेटमध्ये असेल ना, पुरा घट्ट असेल तो पेविंग ग्रेड बिटुमेन. आता त्याला गरम करायचं, त्याला पूर्ण पातळ वितळवायचं, हे खूप जास्त मेहनत लागेल, खूप जास्त टेम्परेचर लागेल, खर्चिक आहे, बरोबर. मग मी तो त्याला यूज नाही करणार. मी काय करतो, पेविंग ग्रेड बिटुमेनमध्ये काही सॉल्वंट यूज करून टाकतो. तो काही सॉल्वंट जे त्याच्यामध्ये यूज करून टाकतो, असे सॉल्वंट यूज करून टाकतो जे उडतात म्हणजे काय, जे काही आहेत ते वेपराईज होऊन जातील, ते काय होऊन जातील, वेपराईज होऊन जातील, ते व्होलाटाईल असतील. तर आपण काय करत असतो, आपलं जे काही पेविंग ग्रेड बिटुमेन असतो, त्या पेविंग ग्रेड बिटुमेनमध्ये मी काही व्होलाटाईल डायल्युटंट किंवा काही सॉल्वंट मी ॲड करून टाकतो, जेणेकरून आपली विस्कोसिटी काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. मग आता जो काही पेविंग ग्रेड बिटुमेन असेल या कंडिशनमध्ये, ज्याच्यामध्ये मी काय ॲड करून टाकलंय, व्होलाटाईल डायल्युटंट ॲड करून टाकलंय, तर त्याची विस्कोसिटी आता कमी असेल, राईट. कोल्ड क्लायमेटमध्ये सुद्धा याची विस्कोसिटी आता काय कमी असेल, तर थोडी पण उष्णता तुम्ही देऊन दिला ना, तरी तो वितळून जातो, आणि नंतर मग तुम्ही रोडावरती त्याला वापरून घेत असतात. ओके, तर मग सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, की पेविंग ग्रेड जो असतो, पेविंग ग्रेड बिटुमेन जो असतो, तो सेमी सॉलिड स्टेटमध्ये असतो, त्याचं टेम्परेचर खूप जास्त दिसायला भेटत असतं. कोल्ड क्लायमेटमध्ये एवढं टेम्परेचर देणं काही शक्य नाही आहे. त्यामुळे आपण अगोदरच आपल्या पेविंग ग्रेड बिटुमेनमध्ये काही मटेरियल ॲड करून टाकत असतो, जे काय असतात बरं का, ते व्होलाटाईल डायल्युटंट किंवा सॉलिड असतात, त्यांना ॲड करून आपण काय करून टाकत असतो, त्यांची विस्कोसिटी कमी करून टाकत असतो, आणि मग रोडाच्या कामासाठी यूज करून टाकत असतो. आता कुठे कुठे वापरतात त्याच्याबद्दल पण तुम्हाला प्रश्न विचारेल तो. सो कटबॅक म्हणून आपण काय बोलतोय, कटबॅक म्हणजे काय, त्याची विस्कोसिटी मी कमी करून टाकली. कटबॅक बिटुमेन, आपला जो पेविंग ग्रेड बिटुमेन, अगोदरचा जो बिटुमेन होता त्याला पेविंग ग्रेड बिटुमेन म्हणतो आपण, बरोबर. त्याच्यामध्ये मी काय करून टाकले, त्याची विस्कोसिटी डिक्रीज करून टाकली काही पदार्थ ॲड करून, त्यामुळे कटबॅक बिटुमेन हा शब्द त्याला दिसायला भेटत असतो, राईट. तर पुढे आता या कटबॅक बिटुमेनला मी कुठे वापरतो, या कटबॅक बिटुमेनला मी कुठे वापरतो, या कटबॅक बिटुमेनला मी जनरली यूज करत असतो फॉर द कोल्ड रिजन, इन द कोल्ड रिजन, ठीक आहे. सो कुठे यूज करतो, कोल्ड रिजनमध्ये. काय यूज करतो त्याचं कारण कळालं, कारण की कोल्ड रिजनमध्ये टेम्परेचर देणं एवढं सोपं नाही आहे पेविंग ग्रेड बिटुमेनला, त्यामुळे पेविंग ग्रेड बिटुमेनमध्ये व्होलाटाईल सॉल्वंट किंवा डायल्युटंट ॲड करून टाका. दुसरं, फॉर टॅग कोटिंग विदाऊट हिटिंग, फॉर टॅग कोटिंग हे टॅग कोट वगैरे नंतर बघू. फॉर टॅग कोटिंग विदाऊट हिटिंग, कोणत्याही प्रकारची उष्णता न देता डायरेक्ट आपण काय करणार, भलेही कोल्ड रिजनमध्ये असा का कुठेही असा, तुम्हाला जास्त मेहनत करायची जरूरत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही ते पदार्थ टाकून दिलेत ना, त्याची विस्कोसिटी कमी आहे, त्याची विस्कोसिटी काय कमी करून ठेवलेली आपण. तो कोटिंग झालं का, तो टॅग काय बोललो मी दुसरा, फॉर टॅग कोटिंग विदाऊट हिटिंग. नंतर पुढचा आहे फॉर बिटुमेन मिक्सेस, फॉर बिटुमेन मिक्सेस. तर असले काही शब्द तुम्हाला दिसायला भेटून जाईल. आता पुढे बघा, हा जो काही कटबॅक बिटुमेन आहे, याला पण आपण ग्रेडिएशन करून ठेवले. सो याची पण काय ग्रेडिंग आहेत. सो ग्रेडिंग ऑफ कटबॅक बिटुमेन आपल्याला दिसायला भेटेल. आता पहिला जो आपला पेविंग होता, सो पेविंग ग्रेड बिटुमेन किंवा त्याला जनरली बिटुमेन म्हणा, त्याची आपण काय केली होती, त्याचे पेविंग ग्रेड बिटुमेन किंवा जनरली बिटुमेन जो होता त्याचे आपण प्रकार पाडले होते, ग्रेडिंग पाडले होते. ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, सो ग्रेडिंग ऑफ द पेविंग ग्रेड बिटुमेन ऑर बिटुमेन ऑन द बेसिस ऑफ विस्कोसिटी. दुसरा होता टार ऑन द बेसिस ऑफ स्ट्रेंथ, आणि तिसरा काय असणार आता हा कटबॅक बिटुमेन. सो ग्रेडिंग ऑफ कटबॅक बिटुमेन, ग्रेडिंग ऑफ कटबॅक बिटुमेन. आता ग्रेडिंग कोणते, सगळ्यात महत्त्वाची, जो कटबॅक बिटुमेन आहे त्या कटबॅक बिटुमेनची जी ग्रेडिंग मी पाडतो ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, ऑन द बेसिस ऑफ रिलेटिव्ह स्पीड ऑफ इव्हॅपोरेशन ॲज अ फॉलो. सांगायचं तात्पर्य काय आहे, की आता रिलेटिव्ह स्पीड ऑफ इव्हॅपोरेशन किती, त्याच्यामध्ये मी काय ॲड केलं असतं बरं का. आता मी बोललो ना, त्याच्यामध्ये मी व्होलाटाईल डायल्युटंट ॲड करतो, जसं की कोणकोणते व्होलाटाईल डायल्युटंट असतात, त्याच्यामध्ये पेट्रोल ॲड करतो, त्याच्यामध्ये केरोसिन ॲड करतो. तो पेट्रोल झालं, केरोसिन झालं, असे जे काही व्होलाटाईल सबस्टन्स असतात त्यांना आपण ॲड करत असतो. यांचे जे ना याचे प्रकार पण पाडतो आपण, याच्यावरती क्वेश्चन पण विचारतात ते, की जर तुम्ही पेट्रोल वगैरे जर ॲड करत असणार तर कोणता प्रकार येतोय, बरोबर का, असले पण तुम्हाला दिसायला भेटतील. तर आपण काय बोलतोय, की बरेचसे जे काही आहेत व्होलाटाईल फ्यूल असतात, जसं की पेट्रोल, डिझेल, केरोसिन, हे व्होलाटाईल पदार्थ आपण त्याच्यामध्ये यूज करत असतो, जेणेकरून कोणत्याही प्रकारचं टेम्परेचर न देता पेविंग ग्रेड बिटुमेनला विस्कोसिटी कमी राहील, राईट, कमी राहील.
यासाठी आपण हे ॲड करत असतो. तर मग काय बोलतो मी आता तुम्हाला, सो ग्रेडिंग ऑफ द कटबॅक बिटुमेन इज ऑन द बेसिस ऑफ रेट ऑफ इव्हॉपरेशन ऑफ डायल्युटंट, रेट ऑफ इव्हॉपरेशन ऑफ सॉल्वंट म्हणा. सॉल्वंट कोणकोणते आहेत, केरोसिन आहे, पेट्रोल आहे, ते सॉल्वंट आहे. तर त्याचा उडायचा रेट किती आहे ना, त्यांचा उडायचा रेट तुम्ही त्याच्यामध्ये यूज काय केलं, तुम्ही केरोसिन यूज केलं असेल, पेट्रोल यूज केलं असेल, तर मग आता त्यांचा उडायचा रेट काय, त्या उडायच्या रेटवरून आपण काय करत असतो, 3 प्रकार पाडत असतो. तर 3 प्रकार आपण पाडत असतो. मग आता कोणकोणते प्रकार आहेत अजून याची इन्फॉर्मेशन जी आहे अलीकडे पण दिसायला भेटते. कटबॅक बिटुमेन तो बघा बरं का, आता काय मग कोणकोणते आहेत बरं का. सो ग्रेडिंग ऑफ द कटबॅक बिटुमेन पहिला आहे आरसी याचा म्हणतो रॅपिड क्युरिंग. आता तो क्युरिंग शब्द वेगळा आहे, हा क्युरिंग शब्द वेगळा आहे. तो क्युरिंग शब्द काय असतं बरं का, हायड्रेशनसाठी दिलेलं पाण्यांना आपल्याला उडवू द्यायचं नाही आहे, त्यासाठी मी जे करणार त्याला मी क्युरिंग म्हणतो. तो कॉन्क्रीटचा क्युरिंग वेगळा. पण हा क्युरिंग काय बरं का, हा क्युरिंग ॲक्च्युली रिलेशन तिथं तसंच आहे, उडण्याचा शब्द मी इथं पण भरतोय, परंतु हा क्युरिंग काय सांगतोय बरं का. आता रॅपिड क्युरिंग आहे याचा अर्थ काय होतोय, तर रॅपिड क्युरिंग जर तुम्ही बघायला गेलात तर याच्यामधला जो सॉल्वंट आपण टाकलेला आहे तो रॅपिडली काय होत असतो, इव्हॉपरेट होत असतो. तर मग या कटबॅक बिटुमेनमध्ये किंवा जो हा कटबॅक बिटुमेन जो बनलेला आहे याच्यामध्ये जे काही मी यूज केलेला आहे सॉल्वंटला, तो जो काही सॉल्वंट मी याच्यामध्ये यूज केलेला आहे तो काय होत असतो, तो रॅपिडली काय होत असतो, उडत असतो, इव्हॉपरेट होत असतो. तो क्युरिंगला शब्द काय वापरायचा आपली इथं, इव्हॉपरेशन शब्द भरायचा आहे. लक्षात घ्या, तर क्युरिंगला काय होतं, तिकडच्या केसमध्ये कॉन्क्रीटमध्ये क्युरिंगचा मिनिंग काय होता की आतमधल्या पाण्याला उडवण्यापासून वाचवणे, आतमधल्या पाण्याला कोणत्या हायड्रेशनसाठी दिलेल्या पाण्याला उडवण्यापासून वाचवण्याला आपण क्युरिंग म्हणत होतो. इथं आपल्याला काय दिसायला भेटत आहे, इथे क्युरिंग म्हणजे उडणे होते, ठीक आहे, इव्हॉपरेशन होते. सो देअरफॉर रॅपिड क्युरिंग झाला. रॅपिड क्युरिंग नंतर दुसरा अजून असतो, दुसरा सांगतो रॅपिड क्युरिंग. नंतर असतो मीडियम क्युरिंग. सो रेट याचा मीडियम असेल, मीडियम क्युरिंग. आणि तिसरा असतो आपला स्लो क्युरिंग. तिसरा असतो स्लो क्युरिंग, तो स्लो क्युरिंग असतो. आता बघा कोण सांगितले मी त्याला, रॅपिड क्युरिंग, मीडियम क्युरिंग आणि स्लो क्युरिंग असतात. आता याच्यानुसार याच्यामध्ये ना आपण काय ॲड करतो त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला माहिती लक्षामध्ये घ्यावी लागत असते. एक मिनिट. आता याच्यामध्ये आपण काय ॲड करतो याची इन्फॉर्मेशन तुम्हाला आता देऊन द्यायला पाहिजे होती. ठीक आहे, बघू आता त्याला डिटेलमध्ये बघायचं जे ते झाले. So therefore RC, MC and SC are the 3 grading of the कटबॅक बिटुमेन. आता कटबॅक बिटुमेन जे काही आहे तुम्ही जर बघायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. एक नोट लिहून देतो किंवा आपण समजा एक्झाम्पल वगैरे घेऊन घेऊ. याच्यामध्ये काय ॲड करतात त्याची इन्फॉर्मेशन मी नंतर देईल, कारण की याला मला डिटेलमध्ये सांगायचं आहे. त्याला डिटेलमध्ये बघायचं, खूप एक प्रकार आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. तर त्यामुळे याला नंतर बघू आपण. एक जनरल इन्फॉर्मेशन मी फक्त माहिती सांगून देतोय, पूर्ण टेस्ट कॅरी आउट झाल्यानंतर मी फायनली तुम्हाला सांगेल नंतर. बघा आता याच्यामध्ये सो झालं का, इथं आपल्याला काय लिहायचं होतं, एक नोट लिहून घ्या, एक नोट. सो नोट काय, RC2 रॅपिड कटबॅक 2. आता याच्यामध्ये जे ना याच्यामध्ये अजून खूप सारे प्रकार आहेत, ते प्रकार मी तुम्हाला बोललो ना नंतर सांगेल. हे सगळे बारीक प्रकार बघायचे. RC2 इज मोर थिक. RC2 इज मोर थिक. RC2 इज मोर थिक म्हणायचं, ठीक दॅन RC1. but RC2, MC2 and SC2 बघा तिघं दिसायला कशी दिसत आहेत, सारखे दिसायला भेटतात. मिनिंग काय होतं बघा, RC2 जो काही आहे तो जास्त थिक असतो. सो RC2 इज अ मोर थिक दॅन RC1. बट RC2, MC2, ST2 हॅव सेम विस्कोसिटी. याचं कारण पण समजू शकता तुम्ही कसं बरं का. आपण याला कोणाच्या बेसिसवरती क्लासिफाईड केले, ऑन द बेसिस ऑफ रिलेटिव्ह स्पीड ऑफ इव्हॉपरेशन, याच्याच बेसिसवर आपण याला केले. तो विस्कोसिटी या बेसिसवर एकले का मी क्लासिफाईड केले का, नाही. त्यामुळे हे जे काही असतो ना SC2, RC2 आणि MC2 या तिघांची विस्कोसिटी सेम असू शकते, राईट ना. आपण विस्कोसिटी या बेसिसवरून क्लासिफाईड केले का, नाही ना. सो देअरफॉर RC2, MC2 आणि SC2 या तिघांची काय दिसायला भेटते, सेम विस्कोसिटी. हा परीक्षेचा प्रश्न होता, नोट म्हणून मी तुम्हाला इथे लिहून दिला. ठीक आहे, याची पूर्ण जानकारी जी आहे आपण पुढे जाऊन बघणार आहे की RC2 मध्ये आपण काय यूज करतो, MC2 मध्ये आपण काय यूज करतो, SC2 मध्ये आपण काय यूज करतो, त्यांची क्युरिंगचा रेट कमी असायचं कारण काय आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन. आणि बारीक प्रकार असतात. RC1 काय असतो, RC2 काय असतो, RC3 कुठे वापरतो आपण, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपण नंतर गोळा करणार आहोत. हा झाला एक जनरल आयडिया तुम्हाला भेटून गेली कटबॅक बिटुमेनबद्दल. तो आपण काय बोलतोय बरं का, की आपल्याला टेम्परेचर जायची गरज पडायला नको, त्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय करतो, व्होलॅटाईल सबस्टन्स ॲड करून टाकतो, जेणेकरून त्या पेविंग ग्रेड बिटुमेनची विस्कोसिटी ऑलरेडी कमी होऊन जायला पाहिजे. क्लिअर झालं. नंतर
आता पुढे जर आपण बघायला गेलो तर आता पुढचा आहे आपला सो नेक्स्ट इज व्हॉट बिटुमेन इमल्शन. बिटुमेन इमल्शन. इमल्शन. आता हा इमल्शन तुम्हाला 3 ठिकाणी दिसायला भेटणार आहे आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. एक तर तुम्हाला पेंटमध्ये दिसायला भेटेल, हा इमल्शन शब्द तुम्हाला पुढे जाऊन अजून इन्व्हायरमेंटमध्ये दिसायला भेटेल आणि हा इमल्शन शब्द इथं पण दिसायला भेटत आहे. सो इमल्शनचा मिनिंग काय होतो बरं का, मिक्सिंग ऑफ द टू इमिसिबल जे एकमेकांमध्ये मिसळत नाही. सो मिक्सिंग ऑफ 2 or more इमिसिबल सबस्टन्स म्हणा, जे काही 2-3 पदार्थ जे काही आहेत ना जे एकमेकांमध्ये मिसळू शकत नाहीत त्यांचा आपण मिक्सचर करत आहोत. तो मिक्सचर ऑफ 2 or more इमिसिबल सबस्टन्स त्याला म्हणतो आपण इमल्शन. आता आपण शिकत आहोत बिटुमेन इमल्शन. आता या बिटुमेन इमल्शनबद्दल काय कहाणी आहे बरं का, तर बिटुमेन इमल्शनबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारून गेलो. एक प्रश्न विचारला होता कोणत्या तरी परीक्षेमध्ये, कसा बरं का, आता लक्षात घ्या. मी काय करतो, बिटुमेन इमल्शन कसा बनवतो. मला काय दिसायला भेटतं की मला कोणत्याही प्रकारची टेम्परेचर द्यायची गरज नाही. मी कधी बी ते कोल्ड रिजन असो का कोणता पण रिजन असू द्या, डांबर जे काही आहे ते बिटुमेन वगैरे जे काही असेल त्याला डायरेक्ट घ्यायचं आणि ओतायचं. कुठे ओतायचं बरं का, रोडावरती आपले वेगवेगळ्या प्रकारचे खडी वगैरे असतात त्यांच्यावरती आपण ओतणार. आता ओतण्यासाठी सफिशियंट फ्लुडिटी पण असायला पाहिजे ना, पण हा जो काही आपला बिटुमेन इमल्शन आहे याची सफिशियंट फ्लुडिटी राहणार असते. कशी राहते, कारण की तुम्ही त्याला बनवलाच तसा आहे. कसा बनवलाय बरं का आपण. सो बिटुमेन इमल्शन मी कसा बनवतो, वॉटर प्लस बिटुमेन प्लस इमल्सिफायर. ठीक आहे. सो इमल्सिफायर वगैरे इमल्सिफायर FIER समथिंग, ठीक आहे. इमल्सिफायर, वॉटर, बिटुमेन आणि इमल्सिफायर या तिघांचं मिक्सचर करतो मी. आणि परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला होता की बिटुमेन इमल्शनमध्ये जो तुम्ही बिटुमेन वापरतात त्या बिटुमेनला कसं वापरतात तुम्ही, बिटुमेनला तुकड्याच्या स्वरूपात होता. काय झालं रे, एक मिनिट. काही खरं नाही गड्या, लय घाण ॲक्सिडेंट झाला रे, खाली मरूनच गेला डायरेक्ट माणूस, अवघड आहे. चला लक्ष द्या. आता कुठे बरं काय शिकवत होतो तुम्हाला, इमल्शन. हां, सो इमल्शनबद्दल चालू होतं. वॉटर झाला, वॉटर प्लस बिटुमन. सो वॉटर प्लस बिटुमन प्लस व्हॉट, सो वॉटर झाला, बिटुमन झाला. नंतर काय होता बरं का आपला, सो वॉटर, बिटुमन अँड नेक्स्ट इज व्हॉट, इमल्सिफायर. या तिघांचं मिक्सचर करून आपला बिटुमन इमल्शन बनवणार आहोत. आता हा बिटुमन इमल्शन असा बनणार आहे, याची सफिशियंट फ्लुडिटी असणार आहे. सफिशियंट फ्लुडिटी याची सफिशियंट कन्सिस्टन्सी राहणार आहे. याला तुम्हाला काही टेम्परेचर वगैरे द्यायची गरज नाही आहे. कोल्ड रिजनमध्ये डायरेक्टली काय करायचं, आपल्या रोडवरती ओतून द्यायचं, झालं काम, राईट. हां, आता प्रश्न काय विचारला होता की याच्यामध्ये जे काही आपण बिटुमेन वगैरे यूज करतो, याच्यामध्ये जे आपण बिटुमेन यूज करत असतो त्या बिटुमेनची साईज काय असती. साईज काय असती म्हणजे काय, याला मी याच्या छोटे छोटे गोळे असतात ना, त्या गोळ्याच्या फॉर्ममध्ये बिटुमेनला मी टाकत असतो. लक्षात, पाणी असणार आहे, पाणीमध्ये मी काय करतो, ते बिटुमेनला मी डायरेक्टली ओतत नाही, मी बिटुमेनचे छोटे छोटे गोळे बनवून घेतो. ते जे काही असतात ते गोळे जवळजवळ 2 मायक्रॉनचे असतात. किती, सो 2 मायक्रॉन याच्या साईजचे मी काय करतो, त्याच्यामध्ये 2 मायक्रॉन या साईजचे मी त्याच्यामध्ये काय यूज करत असतो, त्याच्यामध्ये मी ते बिटुमेन यूज करत असतो. सो 2 मायक्रॉन साईजचे आपण बिटुमेन त्याच्यामध्ये यूज करणार आहोत. तर ते साईज लक्षामध्ये ठेवायचं, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला होता. ओके. हां, सो 2 मायक्रॉन साईजचा इमल्सिफायर आपण त्याच्यामध्ये यूज करतो, एवढं लक्षामध्ये राहू द्यायचं. मग आता असं करून आपण काय करून टाकलं आहे, सफिशियंट फ्लुडिटी आणून टाकलेली असते, राईट. आणि त्याच्यानुसार आपण काय करत असतो, त्याच्यानुसार आपण आपल्या बिटुमेन इमल्शनला वापरणार आहोत. जसं की हे बघा ना, आपण कलर वगैरे मारतो, पेंट वगैरे मागतो, ते कसं त्याची सफिशियंट फ्लुडिटी असते, डायरेक्टली आपण यूज करून टाकतो. तशा पद्धतीमध्ये आपला बिटुमेन राहणार आहे, राईट. तशा पद्धतीने बिटुमेन राहणार आहे. झालं, तर याच्याबद्दल झालं. आता पुढचं काय बरं का, याला कुठे वापरतात, याचे प्रकार कोणते आहेत, त्याच्याबद्दल आपण वरवरची माहिती काढून घेऊया. सो बघा, इथं जर बघायला गेलो तर याला आपण जनरली यूज करत असतो फॉर द रिपेरिंग वर्कमध्ये. तर बिटुमेन इमल्शनचा वापर आपण रिपेरिंग वर्कमध्ये करणार, मेंटेनन्स झालं, पॅच वगैरे रिपेअर करण्यासाठी आपण यूज करत असतो. किंवा कोल्ड ऑर वेट वेदर कंडिशनमध्ये जे काही आहे, कोल्ड किंवा वेट वेदर कंडिशनमध्ये मी डायरेक्टली आपल्या बिटुमेन इमल्शनला यूज करणार असतो. याचे वेगवेगळे प्रकार पण आहेत, ते पण तुम्हाला मी डिटेलमध्ये पुढे जाऊन सांगणार आहेत. पण जनरली आता 2-4 वाक्य असतील ते लिहून घेऊ. चला, सो आता इथे काय बरं का, बिटुमेन इमल्शनमध्ये आपण काय करत असतो, 40 ते 60 40 to 60% ऑफ 40 to 60% बिटुमेन मी यूज करत असतो. बिटुमेन ऑफ 2 मायक्रॉन साईज
2 मायक्रॉन साईज इज यूज. आलं लक्षात. 2 मायक्रॉन या साईजचा बिटुमेन मी वापरणार आहे 40 ते 60%. ठीक. अँड रिमेनिंग पोर्शन इज वॉटर अँड इमल्सिफायर. ठीक आहे, इज वॉटर अँड इमल्सिफायर. पुढे जर बघायला गेलो तर काय बरं का, इट इज यूज फॉर मेंटेनन्स अँड पॅच रिपेअर. राईट. हां, ते या ठिकाणी आपण यूज करत असतो. आता तुम्ही जर बघायला गेलात अजून याचे प्रकार पण आहेत. ते प्रकार मला काही इथं सांगू वाटतच नाही आहे. तर सगळा अभ्यास जर का डिटेलमध्ये करायचा असेल तर नंतर आपण याला बघून घेऊ. ही झाली आता माहिती. तो बिटुमेन इम्बल्शन काय असतं, म्हणजे तुम्हाला जर का क्रम लावला मी, सगळ्यात अगोदर असतो आपला पेविंग ग्रेड बिटुमेन. 2 नंबर असतो आपला. सो 2 नंबर असतो आपला कटबॅक बिटुमेन. 3 नंबर जर बघायला गेलं तर इमल्सिफाईड बिटुमेन किंवा आपण त्याला बिटुमेन इमल्शन म्हणतो. आणि चौथा प्रकार जो असणार आहे आता आपला, तो आपल्याला शिकायचा आहे आस्फाल्ट. तो चौथा भाग आपण इथं डिस्कस करणार आहोत आस्फाल्टबद्दल. ठीक. आता आस्फाल्टबद्दल इन्फॉर्मेशन काढू. काय बरं का, आस्फाल्ट सगळ्यांनी बघितला पण असेल, त्याचं इमेज पण तुम्ही बघितलं असेल. काय बरं का, आपण काय करतो, आपल्याकडे असतात ॲग्रिगेट, आपल्याकडे असतात सँड. सो ॲग्रिगेट सँड यांचं मिक्सचर मी करतो. राईट का, यांचं मिक्सचर करतो. तुम्ही बघितलं असेल रोडावरती काय करतात, तुम्हाला सांगतो. इमेज पण आहे याच्याकडे. ठीक आहे. सो आस्फाल्टमध्ये काय असते बरं का, ॲग्रिगेट झाली, सँड झाली आणि बिटुमेन झालं. या तिघांचं मिक्सचर करून जो ना मी आस्फाल्ट बनवत असतो. कधी कधी ना ट्रक भरून डायरेक्ट आस्फाल्ट येत असतात आणि रोडावरती टाकत असतात. ते खडी असते, अशी बारीक खडी असते, त्याच्यामध्ये डांबर मिक्स करून आणलेला असतो कंपनीमधून डायरेक्टली. आणि आपण काय करत असतो, रोडावरती डायरेक्ट ते टाकत जातो, पसरवत जात असतो. बरोबर. तो ॲस्फाल्ट म्हणजे काय, ॲस्फाल्ट इज अ मिक्सचर ऑफ द ॲग्रिगेट अँड द बिटुमेन. पण कधी कधी लोक सँड पण यूज करत असतात. त्यामुळे मी डायरेक्टली काय बोलत असतो, ॲस्फाल्ट इज द मिक्सचर ऑफ द ॲग्रिगेट सँड अँड द बिटुमेन. तो याला आपण जनरली यूज करत असतो. याला जनरली आपण यूज करणार आपल्या रोडाच्या रोडाचा जो वरचा सरफेस आहे त्याच्यावरती आपण काय करतो, त्याला यूज करत असतो. डायरेक्टली बनवून आणतात आणि रोडावरती टाकतात, त्याच्यामध्ये मागे रोलर येत असतो आणि रोड तयार. राईट. अशा पद्धतीने दिसायला भेटत असतात. तो इट इज अ मिक्सचर ऑफ द व्हॉट, तो या तिघांना एकत्र करायचा आणि हीट करायची. सो देअरफॉर इट इज produced by heating the mixture of bitumen aggregate and sand. So bitumen comma करा, bitumen aggregate and sand into composite mix. हा झाला आपला ॲस्फाल्ट. तुम्ही बघितला असणार ॲस्फाल्टला, बघितले का रे, रोडावरती बघितलेत का, असे ट्रक भरून डायरेक्टली मिक्सचर येतं ते आणि मिक्सचर डायरेक्ट रोडावरती टाकत असतात. तर ते बघितलं असणार तुम्ही, ॲस्फाल्टला बघितलेलं आहे. सो इमल्शन म्हणजे काय, बिटुमेन इमल्शन म्हणजे काय, आस्फाल्ट म्हणजे काय, कटबॅक बिटुमेन म्हणजे काय, पेविंग ग्रेड बिटुमेन म्हणजे काय, राईट, यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढली. टार म्हणजे काय हे पण आपल्याला कळून गेलेलं आहे. तो अशाबद्दल आपण वरवरती बघून घेतलेला आहे. अजून एक शेवटचा असतो मॉडिफाईड बिटुमिनस बाइंडर. तो त्याच्याबद्दल पण आपण एक माहिती काढून घेऊया. तो लिहून घ्या तुम्ही. पुढचा जो काय आहे आपला, तो आहे मॉडिफाईड बिटुमिनस बाइंडर. मॉडिफाईड बिटुमिनस बाइंडर. सो मॉडिफाईड बिटुमिनस बाइंडर काय असतो बरं का, इथं जर आपण बघायला गेलो तर आपल्या लक्षामध्ये काय येत असतं, मॉडिफाईड बिटुमिनस बाइंडरबद्दल तुम्ही लक्षात घ्यायला गेलात तर लक्षात काय येईल बरं का आपल्या, की काय असतं, आपला जो काही पेविंग ग्रेड बिटुमेन आहे, तो जर तुम्ही बघायला गेलात तर तो तुलना जर बघायला गेला इथं, तो काय बरं का टेम्परेचर ससेप्टिबल आहे. म्हणजे काय, हा जो आहे ना टेम्परेचर जर खूप जास्त वाढलं का लगेच वितळून जाईल. जसं की रोडावरती बघा, रोडावरती काय होत असतं, ऊन पडायला लागलं का तो रोडावरचा वरचा जो डांबर आहे ना, तो डायरेक्ट असं चमकायला लागून जातो, तो वितळून जातो, तो डायरेक्ट कधी कधी आपल्या चप्पलीला पण चिटकून जातो. याचा अर्थ काय बरं का, तिथं वापरलेला जो काही डांबर आहे ना, तो टेम्परेचर ससेप्टिबल आहे. बरोबर की, तो टेम्परेचर ससेप्टिबल आहे. परंतु समजा मला तसलं नको आहे, किंवा कधी कधी काय होऊन जात असतं, जर खूप जास्त थंडी पडली, बर्फ वगैरे जर पडायला लागला, तर त्या केसमध्ये ना खूप जास्त तो गोठून जात असतो, जबरदस्त गोठून जात असतो. ठीक. तो मग आपण तेच म्हणत आहोत की कोल्ड वेदरमध्ये तो खूप जास्त स्टिफ होऊन जाईल आणि हॉट वेदरमध्ये जो काय आहे तो खूप जास्त सॉफ्ट होऊन जाईल. तर हे व्हायला नको. म्हणजे टेम्परेचर ससेप्टिबिलिटी त्याची आपण काय करत आहोत बरं का, टेम्परेचर ससेप्टिबिलिटी जी काय आहे ना, त्याची आपण काय करतोय, तो सेन्सिटिव्ह आहे खूप. आपल्याला त्याला काय करायचं आहे, त्याची सेन्सिटिव्हिटी आपल्याला काय करायची आहे, कमी करायची. त्यासाठी मी काय करतो, याच्यामध्ये काही मॉडिफायडर ॲड करतो. सो काही मॉडिफाईड जे काय आहे ते मी ॲड करतो. म्हणजे काय बरं का, जसं की काय, तर जो आपला पेविंग ग्रेड बिटुमेन आहे, पेविंग ग्रेड बिटुमेन जे की असतो त्याची टेम्परेचर ससेप्टिबिलिटीला आपल्याला काय करायची आहे, कमी करायची आहे.
तो टेम्परेचर ससेप्टिबिलिटीला कमी करायची आहे, म्हणजे आपल्याला त्याची सेन्सिटिव्हिटी कमी करायची आहे. तर टेम्परेचरच्या चेंजनुसार आपल्याला ससेप्टिबिलिटी काय करायची, कमी करायची. त्यामुळे त्याच्यामध्ये मी काही बिटुमेन मॉडिफायर ॲड करतो. बिटुमेन मॉडिफायर ॲड करतो. तो बिटुमेन मॉडिफायर जर का समजा मी त्याच्यामध्ये ॲड केला तर आपण त्याची टेम्परेचर ससेप्टिबिलिटी रिड्यूस करून टाकतो. तर लक्षात घ्या, टेम्परेचर ससेप्टिबिलिटी रिड्यूस करण्यासाठी आपण पेविंग ग्रेड बिटुमेनमध्ये बिटुमेन मॉडिफायर ॲड करत असतो. त्यामुळे काय होऊन जात असतं बरं का, जो काही आपला बिटुमेन मिक्स तयार झालेला आहे तो आपल्याला दिसायला काय भेटेल की ज्या ठिकाणी हायर टेम्परेचर असेल त्या हायर टेम्परेचरच्या ठिकाणी तो काय देईल बरं का, बेटर रेजिस्टंट टू डिफॉर्मेशन. म्हणजे काय, जर का टेम्परेचर खूप जास्त झाला तर तो वितळून थोडी जाईल, वितळणार नाही. मग तो टेम्परेचर खूप जास्त जरी झाला ना तरी तो वितळणार नाही. आणि जर का समजा टेम्परेचर जर समजा खूप कमी पण झालं ना तरी सुद्धा त्याच्यामध्ये सफिशियंट इलॅस्टिसिटी राहील, तो ब्रिटल होऊन जाणार नाही, ठिसूळ होऊन जाणार नाही. नाहीतर टेम्परेचर जर खूप कमी जर झालं तर कोल्ड रिजनमध्ये टेम्परेचर खूप कमी होऊन जात असतो, तो खूप जास्त ठिसूळ होऊन जात असतो. मग लोड आल्यावरती जे ना तुकडाच पडून जातो रोडाचा, बरोबर का, तुकडा पडून जाईल. तर मग तो आपण काय बोलतोय की टेम्परेचर कमी झाल्यावरती सुद्धा त्याच्यामधली इलॅस्टिसिटी राहायला पाहिजे. तसेच हाय टेम्परेचरच्या केसमध्ये तो खूप जास्त सॉफ्ट व्हायला नको, तो काय असायला पाहिजे, हाय टेम्परेचरच्या केसमध्ये पण त्याला डिफॉर्मेशनला रेजिस्टन्स प्रोव्हाइड करायला पाहिजे. यासाठी आपण त्याच्यामध्ये बिटुमेन मॉडिफायर यूज करत असतो. आणि बिटुमेन मॉडिफायर या कारणासाठी जर का मी त्याच्यामध्ये यूज करून टाकला पेविंग ग्रेड बिटुमेनमध्ये, तर त्याच्यापासून जो बिटुमेन तयार होईल त्याला म्हणून देतो आपण व्हॉट, मॉडिफाईड बिटुमिनस बाइंडर. सो मॉडिफाईड बिटुमिनस बाइंडर कळाला का रे, मॉडिफाईड बिटुमिनस बाइंडर. आज लय अवघड नेचर बघून घेतलं खाली, कळालं काय, मॉडिफाईड बिटुमिनस बाइंडर, राईट. हां, तर अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतं. आता तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन काय विचारतो, तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारेल, खालीलपैकी बिटुमिनस बाइंडरचा असा कोणता प्रकार आहे जो तुम्ही फ्लेक्झिबल पेवमेंटमध्ये वापरतात. खालीलपैकी बिटुमिनस बाइंडरचा असा कोणता प्रकार आहे जो तुम्ही बिटुमिनस बाइंडरमध्ये वापरतात आणि त्याला टेम्परेचर द्यायची गरज नसते, ॲप्लिकेशनच्या अगोदर टेम्परेचर द्यायची गरज नसते. असे कोणकोणते आहेत बरं का, जसं की मी तुम्हाला 4 नावं लिहून देतो, तुम्ही मला सांगायचं. पहिला मी पेविंग ग्रेड बिटुमेन लिहून देतो. सो पेविंग ग्रेड बिटुमेन. दुसरा मी लिहून देतो. दुसरा आपण जर बघायला गेलो तो आहे दुसरा कटबॅक बिटुमेन. तिसरा आहे आपल्याकडे बिटुमेन इमल्शन. सो बिटुमेन इमल्शन. आणि चौथा आहे आपल्याकडं मॉडिफाईड बाइंडर. सो मॉडिफाईड बिटुमिनस बाइंडर. राईट. 1, 2, 3 आणि 4 हे 4 प्रकार आपल्याला दिसायला भेटत असतात. मग आता काय बरं का यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न काय विचारला मी, की कोणाला ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर टेम्परेचर द्यायची जरूरत पडते, सांगा बरं का रे, कोणाला द्यायची जरूरत पडते. तर त्यामुळे तो पॉईंट पण तुम्ही लक्षामध्ये घेऊन घ्यायचा. काय बरं का आता सांगून देतो बघा. पेविंग ग्रेड बिटुमेन आणि मॉडिफाईड बाइंडर्स बिटुमेन हे जे आहेत ना, पहिला हिरवा पेन घेतो, पेविंग ग्रेड बिटुमेन आणि लास्टवाला मॉडिफाईड बाइंडर बिटुमेन जो की असतो, मॉडिफाईड बिटुमिनस बाइंडर जो असतो, या दोघांना टेम्परेचर द्यायची जरूरत असते. परंतु या मधल्यांना कटबॅक बिटुमेन झाला आणि बिटुमिनस इमल्शन झाला, यांना टेम्परेचर द्यायची जरूरत नसते. राईट. कारण की याच्यामध्ये तुम्ही ॲड काय करून टाकलाय, व्होलाटाईल सबस्टन्स, व्होलाटाईल सॉल्व्हंट. आणि याच्यामध्ये तुम्ही ॲड काय करून टाकलंय, त्याच्यामध्ये जे काय आहे तुम्ही इमल्सी ते जे काय आहेत तुम्ही अशा पद्धतीने त्याचं मिक्सचर भरून टाकलेलं आहे, ते तुम्हाला सफिशियंट काय दिसायला भेटते, कन्सिस्टन्सी ऑर फ्लुइडिटी दिसायला भेटत असते. यांना टेम्परेचर द्यायची जरूरत नाहीये, वरचा 1 नंबर, यांना टेम्परेचर द्यायची जरूरत असते ॲप्लिकेशनच्या अगोदर. क्लिअर झाला का हा पॉईंट क्लिअर झाला असावा. राईट. सो आता आपण बघणार आहोत पुढचा आता पॉईंट आहे आपला. सो नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट, टेस्ट ऑन द बिटुमेन. सो पुढचा पॉईंट आता बघणार आहोत, टेस्ट ऑन बिटुमेन. आता टेस्ट ऑफ बिटुमेन जे काय आहे, आपण टेस्ट ऑफ बिटुमेन जरा समजून घेऊया. आणि हे झाल्यानंतर जे काय आहेत अजून वेगवेगळ्या टेस्ट आहेत खूप साऱ्या, सगळ्या टेस्ट कव्हर करून घेतो. आणि जे प्रकार आहेत जे तुम्हाला बोर करतात खूप जास्त, ते प्रकार मी नंतर सांगतो. कारण की या अगोदर जर सांगून दिला सगळा पाठ करण्याचा डाटा आहे त्याच्यावर सांगून काही उपयोग नाही, नंतर सांगेल त्याला. आता आपण घेऊया टेस्ट ऑफ बिटुमेन. आता टेस्ट ऑफ बिटुमेन, आपल्याला बिटुमेनची टेस्ट करायची, त्याची सफिशियंट स्ट्रेंथ आहे का, त्याची सफिशियंट विस्कोसिटी आहे का, तो सफिशियंट सॉफ्ट आहे का, सॉफ्टनेस टेस्ट, हार्डनेस टेस्ट, विस्कोसिटी टेस्ट, या बऱ्याचशा टेस्ट मला करावी लागतात. पहिली टेस्ट मी उचलली विस्कोसिटी टेस्ट. आता विस्कोसिटी टेस्ट काय असते बरं का,
विस्कोसिटी टेस्ट जर तुम्ही बघायला गेलात त्याच्यावरून आपल्याला काय दिसायला भेटेल, विस्कोसिटी म्हणजे काय, विस्कोसिटी ही पदार्थाची एक प्रॉपर्टी असते. तुम्हाला प्रश्न विचारतील बेसिक लेवलला, ठीक आहे. सो विस्कोसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ द बिटुमेन म्हणून आता सध्या या केसमध्ये विस्कोसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ द बिटुमेन विथ रिड्यूस दी वॉट फ्लो ड्यू टू दी इंटरनल फ्रिक्शन. सो फ्लो ड्यू टू इंटरनल फ्रिक्शन आपल्याला काय दिसायला भेटत असतं, पाण्याचे जे लेअर असतात ते पाण्याचे लेअर एकमेकांवरती जर का समजा असा लेअर असतात, असे लेअर आपण शिकलो होतो याच्यामध्ये, तो हा लेअर जो काय आहे हा पुढे जायचा प्रयत्न करतोय परंतु हा खालचा लेअर त्याला जाऊ देत नाही. या दोघं लेअरमध्ये फ्रिक्शन मला दिसायला भेटत आहे. त्या फ्रिक्शन जे काय आहे, जेवढं जास्त हे फ्रिक्शन असेल इंटरनल फ्रिक्शन, जेवढं जास्त इंटरनल फ्रिक्शन असेल तेवढं जास्त घट्टपणा आपल्याला दिसायला भेटत असतो. सो विस्कोसिटी इट इज दी प्रॉपर्टी ऑफ द बिटुमेन. ही बिटुमेनची अशी प्रॉपर्टी आहे जी काय करते, रेजिस्टन्स प्रोव्हाइड करते. सो विच रिजिस्ट दी फ्लो ड्यू टू, सो फ्लोला रिजिस्ट करते ड्यू टू इंटरनल फ्रिक्शन. तर आतमध्ये असणारे जे फ्रिक्शन आहे त्याच्यामुळे तो बिटुमेन वाहणार नाही. जर तो वाहत नसेल याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये विस्कोसिटी जास्त आहे, त्याच्यामध्ये विस्कोसिटी काय आहे, जास्त आहे. सो इंटरनल फ्रिक्शनमुळं बिटुमेन जे काय आहे त्याचा फ्लो जो काय आहे, बिटुमेनचा फ्लो तो काय असतो, बिटुमेनच्या फ्लोला रेजिस्टन्स भेटत असतं. कशामुळे, इंटरनल फ्रिक्शनमुळे, त्याला आपण विस्कोसिटी म्हणत असतो. मग आता आपल्याला लक्षामध्ये येत असतं विस्कोसिटी काढण्यासाठी कोणकोणत्या पद्धती दिसायला भेटेल बरं का, खूप साऱ्या पद्धती फ्लुइड मेकॅनिक्समध्ये शिकत असतो. रेडवूड विस्कोमीटर असतो तुमच्याकडे सेबोल्ट विस्कोमीटर असतो, रेडवूड विस्कोमीटर परीक्षेला विचारला होता MPSCमध्ये, फ्लुइड मेकॅनिक्स म्हणून विचारला होता, फ्लुइड मेकॅनिक्स म्हणून. तो आपल्याला दिसायला भेटेल की विस्कोसिटी मेजर करण्यासाठी आपल्याकडे जे आहेत बरेचसे काय असतात, विस्कोसिटी मेजर करण्यासाठी बरेचसे आपल्याकडे मेथड्स आहेत. तो आपण काय करतो, बऱ्याचशा नियमानुसार जात असतो. न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटीवरून आपण जात असतो. नंतर हेजन पॉयझलीचा जो की लॉ असतो, हेजन पॉयझलीच्या लॉवरून आपण जात असतो. ते आहेत बरंचसं फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. तर तुम्हाला मेथडचे नाव सांगतो, दोन महत्त्वाच्या. एक आहे रेडवूड विस्कोमीटर आणि एक असते सेबोल्ट SAYBOLT सेबोल्ट विस्कोमीटर. रेडवूड विस्कोमीटर आणि सेबोल्ट विस्कोमीटर. आता काय असतं बरं का याच्याबद्दल, तो रेडवूड विस्कोमीटर आणि सेबोल्ट विस्कोमीटर जे आहेत, हे जे आहेत यांच्या या पद्धतींच्या मदतीने मी काय करत असतो, बिटुमेनची विस्कोसिटी मेजर करता येते. फ्लुइडची पण आणि आपल्याला बिटुमेनची पण मेजर करता येते. आपण काय करतो बरं का, याचं प्रॅक्टिकल पण आपण बघितलेलं असतं. आपण काय करतो, छोटंसं कंटेनर असतं आपल्याकडं, राईट, असं काहीतरी एक कंटेनर असतं. या कंटेनरमध्ये आपण काय करतो, 50 ml समजा 50 mm जे काही बिटुमेन असेल त्या बिटुमेनला मी काय करत असतो, त्या बिटुमेनला मी याच्यामध्ये ओतत असतो. टेम्परेचर या ठिकाणी मेंटेन करून ठेवलेलं असतं. खाली छोटीशी ओपनिंग असते, छोट्याशा ओपनिंगला आपण ओरिफिस म्हणतो, राईट. तर मग इथं मी बिटुमेन भरून ठेवलेलं आहे, राईट. आता ही ओपनिंगला मी समजा क्लोज करून ठेवले, 50 ml बिटुमेन याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. आणि खाली आपण आता काय करणार, एक कंटेनर ठेवून देतो. या कंटेनरचा एक फ्लास्क असतो, तो 50 ml फ्लास्क असतो खाली. या 50 ml फ्लास्कमध्ये आपण काय करणार बरं का, आपण याला ओपन करून देणार, स्टॉपवॉच सुरू करून देणार. स्टॉपवॉच सुरू केलं, सेबोल्ट असो का रेडवूड विस्कोमीटर असो, दोघांमध्ये प्रोसिजर सेम आहे. मग मी काय करतो, याची ओपनिंग करून टाकली का याच्यामधून काय होईल बरं का, ते बिटुमेन जे खाली पडेल. तर 50 ml जे काही बिटुमेन आहे, 50 ml बिटुमेन खाली पडण्यास लागणारा जो काही टाईम असेल आपला, तो टाईमवरून आपण काय करतो, रिलेटिव्हली विस्कोसिटी मेजर करतो की बाबा कोणाची विस्कोसिटी काय आहे, कोणाची विस्कोसिटी काय आहे. परंतु हे प्रॅक्टिकल करून तुम्हाला डायनॅमिक विस्कोसिटी नाही भेटत, तुम्हाला कायनॅमॅटिक विस्कोसिटी भेटते. कायनॅमॅटिक विस्कोसिटी म्हणजे काय, मेकॅनिकल इंजिनिअरवाल्यांची विस्कोसिटी. कायनॅमॅटिक विस्कोसिटी काय असते, कायनॅमॅटिकली विस्कोसिटीचा मिनिंग काय होत असतो बरं का, जेव्हा गाडी चालते त्याच्यामध्ये तुम्ही काय यूज करतात, ते ऑइल वगैरे यूज करत असतात. त्या ऑइल वगैरेची जी काही विस्कोसिटी दिसायला भेटेल ना, जी जेव्हा गाडी चालत असताना गाडी खूप जास्त गरम होत असते, ते ऑइल वगैरे जे काही आहेत खूप जास्त टेम्परेचर दिसायला भेटत असतं तुम्हाला. तर त्यामुळे आपण काय करत असतो, त्याला कायनॅमॅटिकच्या टर्ममध्ये सांगत असतो. आणि डायनॅमिक विस्कोसिटी जी काही असते, ते डायनॅमिक विस्कोसिटीला आपण जनरली तुम्ही जे काही आता फ्लुइड वगैरे जे मी काय बोलत असतो ते डायनॅमिक विस्कोसिटी असते. पण मेकॅनिकलच्या केसमध्ये जिथं स्पीड इंट्रोड्यूस होत आहे त्या केसमध्ये आपण कायनॅमॅटिक विस्कोसिटीबद्दल बोलत असतो. तर सांगायचा पॉईंट असा होता, सेबोल्ट विस्कोमीटर आणि रेडवूड विस्कोमीटर यांच्या मदतीमुळे आपण कायनॅमॅटिक विस्कोसिटी काढून घेत असतो, राईट. कायनॅमॅटिक विस्कोसिटी आपण काढून घेत असतो, ज्याचा फॉर्म्युला μ/ρ असतो. आठवते का तुम्हाला, हा असतो आपला डायनॅमिक विस्कोसिटी. आणि कायनॅमॅटिक विस्कोसिटी असते अशी काहीतरी μ/ρ आपण त्याला म्हणत असतो, राईट. अशा पद्धतीने मीटर पर सेकंड स्क्वेअर असतो, आय थिंक मीटर स्क्वेअर पर सेकंड समथिंग. अशा पद्धतीने तुम्हाला काय दिसायला भेटतो, त्याचे युनिट वगैरे पण आपल्याला दिसायला भेटतात मीटर स्क्वेअर पर सेकंडमध्ये. आता असं पण कहाणी आहे. तर रेडवूड विस्कोमीटर आणि याच्यावरून तुम्हाला कायनॅमॅटिक विस्कोसिटी भेटेल. आणि कायनॅमॅटिक विस्कोसिटीच्या मदतीने तुम्ही काय करतात, डायनॅमिक विस्कोसिटी काढून घेत असतात. त्यामुळे बिटुमेनची इनडायरेक्टली विस्कोसिटी फाइंड आउट करण्याच्या पद्धती तुम्हाला सांगितल्या, रेडवूड विस्कोमीटर आणि सेबोल्ट. आता इनडायरेक्ट का बोललो मी, इनडायरेक्ट मेथड का बोललो, कारण की अगोदर तुम्ही कायनॅमॅटिक विस्कोसिटी काढतात आणि कायनॅमॅटिक विस्कोसिटी झाल्यानंतर तुम्ही त्याच्यापासून डायनॅमिक विस्कोसिटी काढतात. त्यामुळे मी इनडायरेक्ट शब्द इथं वापरणार आहे. आता गमत बघा, तो
तर बिटुमेनबद्दल सफिशियंट स्टोरी तुम्हाला माहिती आहे, याच्याबद्दल काही स्टेप वगैरे याची जरूरत नाही. सगळ्यात बेस्ट असेल ते म्हणजे प्रॅक्टिकल बघून घेणं. तर प्रॅक्टिकल बघून घेतलं का आपल्या लक्षामध्ये येऊन जात असतं. तर विस्कोमीटर असतात आपल्याकडे खूप सारे, त्यांच्या मदतीने आपण आपल्या बिटुमेनचं विस्कोसिटी मेजर करून टाकणार आहोत. नंतर पुढे आपण काय करतो बरं का, या बिटुमेनला आपण कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये ठेवणार आहोत. खाली ओपनिंग असते, ओरिफिस असते, त्याच्यामधून त्या बिटुमेनला फ्लो करण्यासाठी, पास करण्यासाठी आपण ओरिफिस दिलेला आहे. स्टॉपवर सुरू करणार, खाली 50 mm ला लागणारा जो टाईम आहे त्याच्यानुसार आपण विस्कोसिटी फाइंड आउट करून घेत असतो. आता तुम्हाला टाईम भेटत आहे, पण टाईमवरून तुम्ही विस्कोसिटी कसं काढणार? त्यामुळे मी पहिलेच बोललो की रेडवूड विस्कोमीटर आणि सेबोल्ड विस्कोमीटर जे ना विस्कोसिटी काढण्याच्या काय त्या इनडायरेक्ट मेथड आहेत. त्याच्यावरून तुम्ही कायनेमॅटिक विस्कोसिटी त्याच्या एक्सप्रेशन आहेत त्या फ्लुइड मेकॅनिक्समध्ये शिकायला भेटतील. तर त्याच्यावरून तुम्ही काय करणार? कायनेमॅटिक विस्कोसिटी काढणार, त्याच्यावरून डायनॅमिक विस्कोसिटी काढून घेणार. तर टाईमच्या बेसवरून तुम्ही काय काढता येते, राईट? त्यामुळे इनडायरेक्ट मेथड मी म्हणतो. दुसरं महत्त्वाचं काय बरं का, तुम्हाला टेम्परेचर पण विचारतात. सो टेम्परेचरबद्दल लक्षात ठेवून घ्या. तो सेबोल्ट असो का रेडवूड विस्कोमीटर असू द्या, टेम्परेचर ड्युरिंग टेस्ट इज द रेंज ऑफ टेम्परेचर ड्युरिंग टेस्ट इज इन रेंज ऑफ पेपर 2019चा एक पेपर होता. त्याच्यामध्ये डक्टिलिटी टेस्ट असते ना, त्याच्यावरचं टेम्परेचर विचारलं होतं. पोरांना बाहेर आल्यानंतर खूप जास्त डिस्कशन झालं त्याच्यावरती की असा खोलमधला प्रश्न पण विचारला जातो का. बट ॲक्च्युली तो खोलमधला प्रश्न होताच नाही. तुम्ही जर काय एखादं टेस्ट कॅरी आउट करतायत ना, तर टेस्ट करण्यासाठी तुम्हाला टेम्परेचर लक्षामध्ये घ्यावं लागतं. तुम्ही बीओडीची टेस्ट करा, तुम्ही बऱ्याचशा टेस्ट केल्यात, तुम्ही त्याच्यासोबत टेम्परेचर पण मेन्शन करतात. त्यामुळे कोणती पण टेस्ट जी मी करणार त्याचं टेम्परेचर पण लक्षात ठेवायचं, त्याला कोणत्या टेम्परेचरमध्ये आपण करत असतो. आता जो बिटुमेन मी वरच्या कंटेनरमध्ये टाकलेला असतो त्याचं टेम्परेचर आपल्याला मेंटेन करून ठेवावं लागत असतं. इथं काय मेन्शन करतो मी, द टेम्परेचर ड्युरिंग द टेस्ट इज इन द रेंज ऑफ 25 to 50 डिग्री सेल्सिअस, राईट? ते 25 to 50 डिग्री सेल्सिअस. दुसरं, तो जो की वरचा कंटेनर होता, त्या वरच्या कंटेनरचा बॉटम जो असतो ना, त्याची आपण ओरिफिस बोलतो. आता ओरिफिस पण यांची पण रेंज आहे. जनरली 3 mm ची ओरिफिस असते. कशाबद्दल बोलतो बरं का मी, हा जो काही आपला रेडवूड विस्कोमीटर आहे किंवा सेबोल्ड विस्कोमीटर आहे, त्या केस तिथं दिसायला भेटेल. इथं आपण वरती भरलेलं असतं आणि खाली जे ना अशी ओपनिंग असते, खाली ओपनिंग असते, राईट? ओपनिंग असते खाली. त्या ओपनिंगमधून आपला हा बिटुमेन खाली येत असतो. ती ओपनिंगचा जो काही डाया असणार आहे तो 3 mm पासून तर 10 mm पर्यंत दिसायला भेटत असतो. तर देअरफॉर पॉईंट काय लिहायचं तुम्हाला, जनरली 3 mm असते. परीक्षेला आलं का 3 mm तुम्हाला नोट करायचं आहे, राईट? पुढे द डाया ऑफ ओरिफिस इज 3 to 10 mm and volume of bitumen use is 50 to 200 ml. जनरली आपण 50 ml यूज करतो. 50 ml आणि 3 हे लक्षामध्ये राहू द्यायचं. जो बिटुमेनचा मला सॅम्पल यूज करायचा आहे किती, 50 mm बिटुमेन घेऊन घ्या. त्या बिटुमेनला त्या कंटेनरमध्ये टाका, टेम्परेचर मेंटेन करून ठेवा, स्टॉपवॉच सुरू ठेवा. स्टॉपवॉच केल्यानंतर त्याला खाली जायला किती टाईम लागेल त्याच्यावरून आपण आपली विस्कोसिटी काढून घेत असतो. आणि या विस्कोसिटीवरूनच तुम्ही काय करत असतात, तो जो काही आपला बिटुमेन आहे त्या बिटुमेनची आपण ग्रेडिंग ठरवत असतो. या विस्कोसिटीच्या बेसिसवरून आपण काय करत असतो, बिटुमेनची ग्रेडिंग ठरवत असतो. एवढी बात आपल्या लक्षामध्ये येऊन जात असते. पुढे अजून काय बरं का, ते झालं. नंतर सेबोल्ट विस्कोमीटर पण झालं. एवढी कहाणी आली. तो विस्कोमीटरबद्दल एवढी इन्फॉर्मेशन देऊन दिली. अजून काही आहे का बाकी याच्यामध्ये? ठीक आहे, ही झाली विस्कोमीटरची टेस्ट. सो विस्कोमीटरची जी काही टेस्ट आहे ती आपण पूर्ण कंप्लीट करून टाकलेली आहे. अजून काही असेल तर ते पॉईंट सांगून देतो. बघा काय आता विस्कोसिटी जी काही आहे, विस्कोसिटी आपण इनडायरेक्ट पद्धतीने मेजर करतो. हे पण लक्षामध्ये राहू द्या. विस्कोसिटी आपण इनडायरेक्ट पद्धतीने यूज करत असतो. तुम्ही म्हणणार इनडायरेक्ट कसं काय, पहिले टाईम नोट करतात आणि टाईमवरून विस्कोसिटी काढतात. म्हणजे याची डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू भेटते का विस्कोसिटीची? नाही, तुम्हाला इनडायरेक्टली भेटते ना. तुम्ही तुलनात्मक अभ्यास करताय, ज्याला जास्त टाईम लागत असेल. चला सांगा बरं का, मला सांगा सागर, भाग्येश्वरी, मला सांगा तुम्ही की जर समजा 50 ml चा जो वरचा सॅम्पल आहे त्याला खाली पास करायला जर का टाईम जास्त लागतोय, याचा अर्थ त्याची विस्कोसिटी काय असावी? त्याला जर का जास्त टाईम लागत असेल तर त्याची विस्कोसिटी काय असेल? जर त्याला जास्त टाईम लागतोय, लक्षात घ्या, त्याला खाली पडायला जास्त टाईम लागते, याचा अर्थ तो घट्ट आहे. आणि जर घट्ट असेल त्याची विस्कोसिटी काय असते? जास्त असते. तुम्हाला विस्कोसिटीचा मिनिंग कळतो का? म्हणून मी तो घट्ट शब्द वापरतो. तुम्हाला विस्कोसिटीचा मिनिंगच कळत नाही, तो पातळ असतो का काय असतो हे मी बऱ्याच जणांचं ऑब्झर्वेशन केले. विस्कोसिटीचा मिनिंग घट्ट, लक्षात ठेवायचा घट्ट. तुम्ही आता काय बोलतोय, त्याला खाली उतरायला, त्या 50 mm च्या बिटुमेनला खाली उतरायला टाईम जास्त लागतोय. त्याला टाईम का जास्त लागतोय? कारण की तो घट्ट असेल, रेजिस्टंट टू फ्लो त्याला जास्त भेटतोय, त्याची विस्कोसिटी जास्त असणार ना. क्लिअर आहे का? असे बेसिक लेवलला क्वेश्चन लक्षामध्ये राहून द्यायचा. पुढं आता मी तुम्हाला 3 पॉईंट सांगून देतो. काय बरं का, आपल्याकडे जे आहेत ना, आपल्याकडे 3 हे मुद्दे आहेत. तर 3 मुद्दे लिहून टाकू. परीक्षेला विचारतील न विचारतील तरी पण लक्षामध्ये घेऊन घेऊ. काय बरं का, पहिला ॲब्सोल्यूट विस्कोसिटी
ॲब्सोल्यूट विस्कोसिटी, ॲब्सोल्यूट विस्कोसिटी, रिलेटिव्ह विस्कोसिटी म्हणत नाही, ॲब्सोल्यूट विस्कोसिटी याचा मिनिंग पण माहिती आहे तुम्हाला. ॲब्सोल्यूट विस्कोसिटी ऑफ पेविंग ग्रेड बिटुमेन, पेविंग ग्रेड बिटुमेन युझिंग व्हॅक्यूम कॅपिलरी ट्यूब विस्कोमीटर. आता व्हॅक्यूम कॅपिलरी ट्यूब विस्कोमीटर जे आहे तुम्हाला फिल्ड मॅगझिनमध्ये दिसायला भेटेल. कॅपिलरी ट्यूब विस्कोमीटर. परीक्षेला प्रश्न काय विचारतील बघा. जर तुम्हाला पेविंग ग्रेड बिटुमेन किंवा आपला साधा बिटुमेन होतं, पेविंग ग्रेड बिटुमेन 4 हे वाढून दिले ना तुम्हाला मी. पेविंग ग्रेड बिटुमेनची जर का तुम्हाला ॲब्सोल्यूट विस्कोसिटी जर करायची असेल तर तुमच्याकडे कोणती पद्धत आहे? व्हॅक्यूम कॅपिलरी ट्यूब विस्कोमीटर. हा दुसरा नाव झाला. आता हे नाव दुसरं झालं बरं का. व्हॅक्यूम कॅपिलरी ट्यूब विस्कोमीटर. त्याच्यामध्ये ना काय असते माहिती आहे का, त्या तुम्हाला हेझेन पॉयझलीने एक इक्वेशन बनवलेली आहे. त्याच्या मदतीमुळे आपण काय करतो, विस्कोसिटी फाइंड आउट करत असतो. आलं लक्षामध्ये. ती ट्यूब असते, तिकडून बिटुमेन सोडतील, त्या ट्यूबमध्ये त्याची राईस किती होत असतं ना, त्याच्यावर ते फाइंड आउट करतात. ते तुम्हाला नंतर कळलं. ठीक आहे, हा झाला वाक्य. परीक्षेला आता लक्षात राहू द्या. पुढचं याच्यामध्ये नोट म्हणा का तुमच्या पद्धतीने लिहा. पुढचं काय बरं का, कायनेमॅटिक विस्कोसिटी ऑफ बिटुमेन. कायनेमॅटिक विस्कोसिटी ऑफ बिटुमेन अँड कटबॅक बिटुमेन. हा बिटुमेन कोणता? पेविंग ग्रेड बिटुमेन. अँड कटबॅक बिटुमेन युझिंग कॅपिलरी टाईप विस्कोमीटर. जर समजा तुम्हाला कायनेमॅटिक विस्कोसिटी पण फाइंड आउट करायची असेल ना बिटुमेनची किंवा कटबॅक बिटुमेनची, तरी सुद्धा तुमच्याकडे कोणती पद्धत आहे? कॅपिलरी टाईप. सो व्हॅक्यूम कॅपिलरी ट्यूब जो आहे त्याच्याकडे त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. राईट. व्हॅक्यूम कॅपिलरी ट्यूबचा आपल्याला इथं पण वापर करायचा आहे. कायनेमॅटिक विस्कोसिटी, ॲब्सोल्यूट विस्कोसिटी काढा, कायनेमॅटिक विस्कोसिटी काढा. त्या दोघांसाठी आपल्याकडे कटबॅक असो किंवा पेविंग ग्रेड असो, या दोघांसाठी आपल्याकडे काय बरं का, या दोघांसाठी आपल्याकडे कॅपिलरी टाईप विस्कोमीटर आहे. आणि तिसरा आहे आपल्याकडे इनडायरेक्ट मेजरमेंट ऑफ विस्कोसिटी ऑफ बिटुमिनस इमल्शन अँड टार बाय युझिंग ओरिफिस विस्कोमीटर. आणि ओरिफिस विस्कोमीटरमध्ये कोण येतात? सेबोल्ट आणि रेडवूड विस्कोमीटर. ठीक आहे. आता काय म्हणलं तुम्हाला अगोदर बोललो ना मी, इनडायरेक्ट मेजरमेंट. सो इनडायरेक्ट मेजरमेंट. आता जे प्रश्न बनतील तुम्हाला सांगतो मी. इनडायरेक्ट मेजरमेंट ऑफ इनडायरेक्ट मेजरमेंट ऑफ विस्कोसिटी ऑफ बिटुमिनस emulsion and tar by using orifice विस्कोमीटर. ओरिफिस विस्कोमीटर कोणकोणते रे? तुम्हाला माहिती आहे, रेडवूड विस्कोमीटर आणि सेबोल्ट विस्कोमीटर जे असतात ते ओरिफिस टाईप विस्कोमीटर असतात. त्यांना ते जे असतं ते बॉटम असतं, त्याच्यामध्ये पास किती होतात. तो दोघांचं प्रिन्सिपल सेमच आहे, थोडं मामूली व्हॅरिएशन आहे. ते तुम्हाला फ्लुइड मेकॅनिक्समध्ये दिसायला भेटेल, इथं दिसायला भेटणार नाही. राईट. हां, तर आता काय बोललो मी, तुम्हाला जे काय 3 गोष्ट सांगितल्यात. काय बरं का, जर समजा तुम्हाला ॲब्सोल्यूट विस्कोसिटी, ज्याला डायनॅमिक विस्कोसिटी म्हणतो, जर समजा तुम्हाला डायनॅमिक विस्कोसिटी किंवा कायनेमॅटिक विस्कोसिटी काढायची कोणाची, सो लक्षात घ्या. पहिले ॲब्सोल्यूट विस्कोसिटी ऑफ पेविंग ग्रेड बिटुमेन जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर तुमच्याकडे व्हॅक्यूम कॅपिलरी ट्यूब आहे. जर तुम्हाला कायनेमॅटिक विस्कोसिटी कोणाची, बिटुमेनची आणि कटबॅक बिटुमेनची जर फाइंड आउट करायची असेल तुमच्याकडे व्हॅक्यूम कॅपिलरी टाईप विस्कोमीटर आहे. नंतर पुढे जर बघायला गेलात तर तुम्हाला इनडायरेक्ट मेजरमेंट करायचे म्हणजे काय बरं का, इनडायरेक्ट मेजरमेंट म्हणजे टाईमच्या बेसवरून. जर टाईमच्या बेसवरून तुम्हाला विस्कोसिटी फाइंड आउट करायची असेल तर तुमच्याकडे कोणती पद्धत आहे? ओरिफिस विस्कोमीटर. त्याचे नाव लिहून घ्यायचं. ओरिफिस विस्कोमीटरमध्ये ब्रॅकेटमध्ये रेडवूड विस्कोमीटर आणि सेबोल्ट विस्कोमीटर. राईट. तर अशा पद्धतीने ही सगळी माहिती लक्षामध्ये राहून द्या. तर मग आता ही जी काही विस्कोसिटी मी फाइंड आउट करून घेतली, आता तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, यार ही विस्कोसिटी फाइंड आउट करायची जरूरत का पडली बरं का. याच्यावरून आपल्याला कळून जाईल की आपला विस्कोसिटी किती जास्त आहे किती कमी आहे. याच्यावरून आपल्याला काय दिसायला भेटत असतं, विचार करा. जर खूप जास्त घट्ट जर का असेल तर डांबर ते ॲग्रिगेटला चिटकल का? नाही चिटकणार. ॲग्रिगेटला चिटकणार नाही, ते पूर्ण भरलं जाणार नाही, पूर्ण कव्हरच होणार नाही. बरोबर की नाही. त्यामुळे सफिशियंट विस्कोसिटी त्याची कमी बी असायला पाहिजे, म्हणून हेच मला सांगत आहे. राईट. सो ॲब्सोल्यूट विस्कोसिटी झालं. कायनेमॅटिक विस्कोसिटी तुम्हाला माहिती आहे, ॲब्सोल्यूट विस्कोसिटी पण तुम्हाला माहिती आहे. ॲब्सोल्यूट म्हणजेच काय, याला डायनॅमिक विस्कोसिटी म्हणतो मी. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. याचं SI युनिट पण माहिती आहे, CGS युनिट पण माहिती आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर आहेत. ठीक. चला पुढे जाऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, आता पुढे जायचं. आपल्याला पुढची टेस्ट आहे आपली डक्टिलिटी टेस्ट. सो नेक्स्ट इज व्हॉट, डक्टिलिटी टेस्ट. डक्टिलिटी टेस्टवरून एकदा क्वेश्चन विचारला होता IS कोडचा, तर त्यामुळे तुम्ही ब्रॅकेटमध्ये IS कोड बी लिहून घ्या. जेवढे विचारले गेले पॉसिबल क्वेश्चन आहेत IS 1208
क्वेश्चन काय विचारला होता 1978. क्वेश्चन काय विचारला होता, बिटुमेनची डक्टिलिटी टेस्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणता आय एस कोड 1208. ठीक आहे. सो IS 120891978 राईट. तो 1208 लक्षात ठेवा. सन जे काही नंतर बदलला पण असेल. तर डक्टिलिटी टेस्ट जे काही आता आपल्याला डक्टिलिटी टेस्ट करायची. डक्टिलिटी टेस्ट का करायची बरं का, तुम्हाला माहिती आहे की जर का समजा आपल्या बिटुमेनमध्ये सफिशियंट डक्टिलिटी ही प्रॉपर्टी जर का असेल तर वरून लोड आल्यानंतर तो बिटुमेन तुटून नको जायला पाहिजे. त्याच्यामध्ये जर का इलॅस्टिसिटी असेल, डक्टिलिटी जर का असेल तर तो थोडंसं डिफॉर्मेशन दाखवून देईल आणि पुन्हा त्याच्या जागेवरती येऊन जाईल. डिफॉर्मेशन दाखवून देईल पुन्हा त्याच्या जागेवरती येऊन जाईल. पण जर का समजा तो त्याची डक्टिलिटी सफिशियंट राहिली नसती तर तो ब्रिटल सारखा बिहेव केला असता आणि तुटून गेला असता तर मग आपल्याला काही भेटलं नसतं राईट. सो देअरफॉर सफिशियंट त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, डक्टिलिटी असायला पाहिजे. सो डक्टिलिटी त्याच्यामध्ये सफिशियंट असायला पाहिजे. त्यामुळे आपण काय बोलतो आता सगळ्यात महत्त्वाचा बात तो आपल्या याच्यामध्ये जे काही आहे ट्रॅफिक लोड जे आहे त्या ट्रॅफिक लोडमुळे खूप जास्त ट्रॅफिक लोडमुळे जे काही आहे आपला जो पेमेंट असतो तो खूप रिपिटेटिव्ह लोडवरती सब्जेक्टेड असतो. त्यामुळे डिफॉर्मेशन दिसायला भेटत असतं. मग आपले जे काही बाइंडर आहे त्या बाइंडरला सफिशियंटली जर का डक्टिलिटी राहिली नाही तर आपल्याला क्रॅक दिसायला भेटतील. आणि जर का समजा क्रॅक पडलेवरती तर आतमध्ये पाणी घुसून जाईल आणि आतमध्ये जर का समजा पाणी घुसलं तर आपल्याला दिसायला भेटेल काय बरं का, अजून पुन्हा डांबर निघायला लागून जाईल. तर या सगळ्या प्रॉब्लेम येऊन जातील. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर का समजा आपल्या बिटुमेनला सफिशियंट डक्टिलिटी राहिली नाही तर तो एक ब्रिटलसारखा बिहेव करायला लागून जाईल आणि रोडच्या सरफेसवरती तुम्हाला क्रॅक दिसायला भेटेल. क्रॅकमध्ये पाणी घुसल्यानंतर पुन्हा वेगवेगळे प्रॉब्लेम आपल्या लक्षामध्ये येऊन जात असतात राईट. सो नंतर डिटोरेशन ऑर फेल्युअर आपल्याला दिसायला भेटून जात असतं. त्यामुळे आपल्या बिटुमेनला सफिशियंट काय असायला पाहिजे, डक्टिलिटीची प्रॉपर्टी असायला पाहिजे. दुसरी बात, डक्टिलिटी जर का सफिशियंट असेल तर डक्टिलिटी सफिशियंट असल्यामुळे तो ॲग्रिगेटला चिटकून राहीलच, जर का समजा त्याच्यामध्ये डक्टिलिटी सफिशियंट असेल ॲग्रिगेटला चिटकून बी राहतो, थोडासा लोड आल्यानंतर पुन्हा वापस जाऊन रिकव्हरी करून घेत असतो. ही एक प्रॉपर्टी आपल्याला दिसायला भेटत असते. तर ठीक आहे, या गोष्टी जे काही आहेत यात आता हे करण्यासाठी मला काय करावं लागत असतं, 2-4 पॉईंट तुम्हाला लिहून देतो. सगळे पॉईंट जे आहेत मग परीक्षेच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचं आहे. टेम्परेचर पण महत्त्वाचं आहे, त्याला स्ट्रेच कोणत्या रेटने करतो रेट पण महत्त्वाचा आहे, टेम्परेचर महत्त्वाचं आहे, रेट महत्त्वाचा आहे, कशासाठी करतो ते पण महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाची बात काय, मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू काय असते हे पण तुम्हाला विचारून घेत असतात. तर बघा आता काय आता तुम्हाला हे सांगण्यासाठी माझ्याकडे जे ना PDF आहे ती PDF आणली मी. आता हे तुम्हाला यूट्यूबवरती पण दिसायला भेटून जाईल. तर जेवढ्या काही टेस्ट असतात सगळ्यांनी यूट्यूबवर एकदा बघूनच घ्यायच्या त्याची इन्फॉर्मेशन आणि बघण्यामध्ये फरक पडून जात असतो. तर आता डक्टिलिटी टेस्ट करण्यासाठी आपल्याकडे हे ॲपरेटस असतं, याला मी म्हणतो ब्रिकवेट ॲपरेटस राईट. याला काय म्हणतो आपण, याला ब्रिकवेट ॲपरेटस म्हणतो. आणि हे ब्रिकवेट ॲपरेटस याच्या अगोदर पण यूज केले आपण. कुठे यूज केले आपण, सिमेंटमध्ये यूज केले. सिमेंटची टेन्साईल स्ट्रेंथ फाइंड आउट करण्यासाठी आपण या ब्रिकवेट टेस्टला वापरलेला आहे. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, तर जी काही ब्रिकवेट तुम्हाला परीक्षेला विचारतील डक्टिलिटी जर बिटुमेनची डक्टिलिटी फाइंड आउट करायची असेल तर खालीलपैकी कोणती टेस्ट यूज करणार, कोणत्या ॲपरेटस यूज करणार, तर आपल्याकडे आहे हे ब्रिकवेट ॲपरेटस. हे अशा पद्धतीने दिसायला भेटत असते ब्रिकवेट ॲपरेटस. या ब्रिकवेट ॲपरेटस जर तुम्ही बघायला गेलात खाली जाऊ दिसायला असा दिसत भेटतो, त्याच्या डायमेन्शनबद्दल विचारतात. आता डायमेन्शन त्याला जो क्वेश्चन विचारायचा आहे तो इथून क्वेश्चन विचारला जातो काय बरं का, की त्याचा एरिया किती असतो. कोणत्या एरियाची बात करतोय मी, असा जनरली दिसायला भेटेल. तो बघा असा जनरली दिसायला भेटतो तो राईट. आणि हा जो एरिया आहे ना याला कापल्यानंतर जो क्रॉस सेक्शन एरिया दिसायला भेटेल हा असतो आपला 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर म्हणा, किंवा ॲक्च्युली तो जो काय आहे तो एक चौकोनी भाग असतो 10 mm बाय 10 mm. 10 mm आता 10 mm म्हटल्यावरती काय 10 mm म्हणजे 1 सेंटीमीटर ना. सो 10 mm बाय 10 mm याला जर का मी कापला तर एक चौकोनसारखा एक स्क्वेअरसारखा भाग मला दिसायला भेटेल इकडून बघितल्यावरती असा राईट. तो 10 mm बाय 10 mm मी बोलू शकतो की याचा क्रॉस सेक्शनचा जो एरिया आहे तो 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे राईट. तर तुम्हाला म्हणतात ते स्टँडर्ड ब्रिकवेट स्पेसिमेन जे काय आहे त्याचा मिनिमम क्रॉस सेक्शन किती असतो, काय विचारतील तुम्हाला म्हणतील स्टँडर्ड ब्रिकवेट स्पेसिमनचा मिनिमम क्रॉस सेक्शन एरिया किती, तुम्ही सांगायचं 10 mm × 10 mm. याचा मिनिंग काय झाला 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर. सो 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर बरोबर. ठीक आहे, पुढे काय करणार आपण काय करतो, टेस्ट आहेत टेस्ट आपल्याकडे पुढे आहे. दुसरी बात आपण काय करत असतो, जे काही इथं मी डांबर भरणार आहे या जागेमध्ये काय भरतो डांबर. आता बघा पुढे बघून घेऊ काय बरं का. आता तुम्हाला सगळ्यात चांगल्या पद्धतीने माहिती आहे ठीक आहे. काय करणार आता आपण या डांबरला गरम करून घेणार.
सफिशियंट त्याची काय होईल विस्कोसिटी कमी करून टाकू, त्याला पातळ करून टाकूया, राईट, त्याला पातळ करून टाकू. हे जे केलं ना, हे याच्या अगोदर बी केलं होतं. कुठे विस्कोसिटी टेस्ट जी असते ना, त्या विस्कोसिटी टेस्टमध्ये पण त्याला काय करावं लागत असतं, गरम करून घ्यावं लागत असतं, त्याला थोडं पातळ करून घ्यावं लागत असतं. पातळ करून घ्यावं लागत असतं थोडंसं त्याचं टेम्परेचर रेंजमध्ये आला का, आपलं कोणतं रेंज असते तुम्हाला सांगितली मी, 25 ते 50 डिग्री सेल्सिअसच्या रेंजमध्ये टेम्परेचर आलं का, मग त्याला त्या कंटेनरमध्ये ओतायचं आणि त्या टेम्परेचरला मेंटेन करून ठेवायचं आणि ओरिफिसमधून पास करायचं, इनडायरेक्ट मेजरमेंट करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण डिस्कशन केलं होतं. आता गंमत बघा, तर आता याला गरम करून टाकलं. गरम झाल्यानंतर मी त्याला काय करणार, गरम झाल्यानंतर त्याला मी ओतणार. कुठे ओतायचं आपल्याला, बघा आता इथं खाली एक काच आहे, हा काच दिसतोय सगळ्यांना, हा काच आहे. आपण त्याच्यावर काय करणार, या 2 बॉटल आहेत आपल्याकडे, तर ग्लिसरीन असते, ग्लिसरीन, त्या ग्लिसरीनला टाकून देईल, थोडीशी भुकटी असते एक दुसरी कोणती तरी, ती भुकटी टाकून देईल, त्याची एक पेस्ट बनवून देईल. का करतो बरं तसं मी, की आपलं जे ब्रिकवेट ॲपरेटस आहे खाली याला चिटकून जायला नको, त्यासाठी आपण काय करत असतो, एक लुब्रिकेशनसाठी आपण ग्लिसरीनचा वापर करत असतो. ठीक आहे, सो लुब्रिकेशनसाठी मग आता मी एक ग्लिसरीन जे काय आहे ग्लिसरीन वगैरे ॲड करून टाकलं, याच्यामध्ये थोडीशी भुकटी असते ती, तसले पदार्थ एकत्र करून टाकतो. असं जे काय लुब्रिकेशनसाठी आपण तो पदार्थ बनवून घेतलेला आहे. आता काय करतो, आता हे बघा अशा पद्धतीने हे लावून घेतलं मी. तर जो काही आपला ब्रिकवेट ॲपरेटस आहे त्याला मी काय करणार, त्याच्या बॉटमला साईडला नंतर काचवरती साईडला सगळ्या ठिकाणी काय करून टाकेल मी, ते ग्लिसरीनचे जे लुब्रिकेशन करून ठेवलं होतं ते मी त्याला लावून देईल. आणि ते लावून त्यामुळे काय होईल बरं का, अशा पद्धतीने ते तयार झाले. बघा हे लावलेले आपण ते अशा पद्धतीने का सगळ्या ठिकाणी आपण लावून दिलेले. आता आपण काय करणार, लावलं त्याच्यानंतर हे असे 3 सॅम्पल तुम्हाला घ्यायचे असतात, 1 2 3, तो 3 सॅम्पल घ्यायचे, त्यांचा ॲव्हरेज व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची असते. आता याच्यामध्ये मी काय करणार, जे काही आपण आता त्या बिटुमेनला गरम करून ठेवलं होतं त्याची सफिशियंट काय आहे बरं का, कन्सिस्टन्सी आहे, फ्लुडिटी आहे, त्याला उचलणार आणि याच्यामध्ये मी ओतणार. तो याच्यात आपण ओतणार, हे बघा अशा पद्धतीने ओतणार. कुठे बरं का ते ओतलेलं, हे बघा हे ओतता आहेत ते बरोबर, ते अशा पद्धतीने तर याच्यात ओतणार आपण. आता पोअर केल्यानंतर दिसायला कशी भेटतील तुम्हाला, अशा पद्धतीने, राईट. तो अशा पद्धतीने तुम्हाला हे दिसायला भेटतील, असं बनून गेलं. आता हे बनलेलं जे काही याला काय करायचं, जे काही बनलेलं आहे त्याला थोडंसं जसं तसं राहायचं, जोपर्यंत तो पूर्ण मजबूत होत नाही त्याला थोडा टाईम तसंच राहू द्यायचं. थोडा टाईम तसंच ठेवल्यानंतर काय करायचं बरं का, थोडा टाईम तसंच राहिल्यानंतर त्याला उचलायचं आणि त्याला आता वॉटर बाथमध्ये ठेवायचं. कुठे ठेवायचं, वॉटर बाथमध्ये. तो वॉटर बाथमध्ये ठेवायचं, त्याला वॉटर बाथमध्ये तुम्ही ठेवणार. तो वॉटर बाथमध्ये किती टाईम ठेवायचं बरं का, पुन्हा तो वॉटर बाथमध्ये पण टायमिंग आपल्याला दिलेला असतो. त्यांनी वॉटर बाथमध्ये जे काही आहे तुम्हाला जवळजवळ 1 दिवसासाठी ठेवायचा असणार तो, राईट. तो 1 दिवसासाठी आपण त्याला वॉटर बाथमध्ये ठेवणार. टेम्परेचर किती असेल, टेम्परेचर विचारतात, लक्षात घ्या. या वॉटर बाथचं टेम्परेचर किती मेंटेन करायचं, MPCमध्ये प्रश्न विचारला गेला आहे 2019ला, तो किती, 27 डिग्री सेल्सिअस. 27 डिग्री सेल्सिअस. तो 27 डिग्री सेल्सिअस हे आपल्याला काय करायचं बरं का, या टेम्परेचरवरती आपल्याला टेस्ट करायची आहे, राईट. 27 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर राहायला पाहिजे. तर वॉटर बाथमधलं टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस एवढं राहायला पाहिजे. ठीक आहे, तर मी सुरुवातीला काय करून टाकलं बरं का, त्या ब्रिकवेट ॲपरेटरमध्ये डांबर भरून टाकला, थोडा टाईम थोडंसं त्याला मजबूत होऊ दिला, नंतर वॉटर बाथमध्ये ठेवला. 24 तासासाठी वॉटर बाथमध्ये ठेवल्यानंतर त्याला मी बाहेर काढून घेतला. आता बाहेर काढून मी त्याला काय करणार बरं का, आता त्याला स्टँडर्ड ॲपरेटसवरती नेणार, राईट. हे ठेवून दिले होते, आता ठेवून झाल्यानंतर आता आपल्याकडे हे ॲपरेटस असतं अशा पद्धतीने. आता काय करतो बरं का, त्यांना मी गुंतवतो इथं, त्या तिघांना इथं गुंतवणार. कशा पद्धतीने दिसायला भेटेल ते, तो गुंतवलं, हे बघा अशा पद्धतीने दिसायला भेटेल, राईट. तर तुम्हाला अशा पद्धतीने दिसायला भेटेल ते, ठीक. मग पुढे काय, मग हे जे काही आहे या ठिकाणी अशी अरेंजमेंट करून ठेवली ते बघा रिंग वगैरेची. तर आपण काय करतो, मशीन चालू करतो आणि हे जे काही ना हे इकडे सरकायला हे या ठिकाणी फिक्स असतं. हा वाला इकडचा पोर्शन फिक्स राहील, दिस पार्ट इज वॉट, दिस वाट हा फिक्स राहतो आणि हा इकडचा पार्ट का असतो, मुव्हेबल असतो. मग हा पार्ट काय इकडे जायला लागून जाईल, आता डक्टिलिटी मेजर करायची. डक्टिलिटी काय राहणार बरं का, डक्टिलिटी काय राहणार आहे की तो जास्तीत जास्त किती लांबतोय, हे जाईल लांबत खूप लांबत जाईल, राईट. जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत. आणि इथं स्केल पट्टी असते, पट्टीच्या ना या साईडला इथं पट्टी असते. मग जेवढा तो लांबत जाईल या पर्टिक्युलर पॉईंटपासून इथं असेल, इथून जेवढा तो लांबत जाईल तुटेपर्यंत तेवढा आपण सगळं डायमेन्शन मेजर करून टाकणार इन सेंटीमीटर. कशामध्ये, सेंटीमीटरमध्ये. तर लक्षामध्ये हा पण प्रश्न विचारतील बरं का, डक्टिलिटी व्हॅल्यू एक्सप्रेस ॲज अ डिस्टन्स इन सेंटीमीटर. लक्षामध्ये, डक्टिलिटी व्हॅल्यू एक्सप्रेस ॲज अ डिस्टन्स, डक्टिलिटीची जी काही व्हॅल्यू आहे ती आपण डिस्टन्सच्या टर्ममध्ये सांगत असतो बाय युनिट सेंटीमीटर. तर सेंटीमीटर हे युनिट आपण वापरत असतो. मग ठीक आहे, तो डक्टिलिटी मला डिस्टन्सच्या स्वरूपात काढायचं आहे. मग किती चाललं आहे बरं का, इकडे तो ब्रेक होईस तोपर्यंत सगळं अंतर मी मेजर करून घेत असतो. सो टोटल अंतर मी काय करून टाकलं, त्याच्यामधून मेजर करून घेतलं, राईट. सो मेजर करून घेतलं. मग देअरफॉर आपल्याला काय दिसायला भेटेल, अशा पद्धतीची कहाणी. हे बघा हे साईडला त्याची पट्टी असते, इकडे ते होतं, इथे साईडला ती पट्टी असते. मग इकडे जेवढं काही आता इकडे ओढली जाईल ही पट्टी, ही मग जिथपर्यंत जाऊन ते तुटेल त्याचा करस्पॉन्डिंग आपण काय करून घेऊ, सेंटीमीटरमध्ये ते डिस्टन्स मेजर करून घेऊ आणि डक्टिलिटीला डिस्टन्सच्या स्वरूपामध्ये एक्सप्रेस करून घेऊ, राईट. आता जो काही हा ओढणारा आहे, या ओढण्याचा रेट पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. काय रेट असतो तो पण लक्षात राहू द्या. सगळ्यात अगोदर जे ब्रिकवेट ॲपरेटस असतं त्याचा क्रॉस सेक्शन 10 mm बाय 10 mm असतो. डक्टिलिटी टेस्ट आपल्याला का करायची असते तो पण तुम्हाला सांगून दिलेलं मी, राईट. मग 10 mm बाय 10 mm ची कहाणी झाली. नंतर डक्टिलिटी टेस्ट आपण कोणत्या टेम्परेचर
टेम्परेचरवरती करत असतो, 27 डिग्री सेल्सिअसवरती करत असतो. डक्टिलिटी टेस्टसाठी आपण काय करत असतो, त्याला इलॉंगेटेड करत असतो, तो स्ट्रेच करायचा आहे. स्ट्रेच करण्यासाठी मला जो काही लोड अप्लाय करायचा आहे त्याचा एक रेट असतो. किती असतो तो रेट? तो असतो 5 सेंटीमीटर किंवा 50 mm म्हणतील ते 5 सेंटीमीटर पर मिनिट. ते एका मिनिटामध्ये 5 सेंटीमीटर एवढं ओढला जायला पाहिजे, किंवा एका मिनिटामध्ये 5 सेंटीमीटरचा मिनिंगच 50 mm होतो. सो 50 mm पर मिनिट किंवा 5 सेंटीमीटर पर मिनिट या रेटने आपण त्याला काय करत असतो, स्ट्रेच करत असतो. आणि स्ट्रेच कुठपर्यंत करत असतो, जोपर्यंत तो ब्रेक होऊन जात नाही तोपर्यंत आपण त्याला काय करतो, स्ट्रेच. तो रेट लक्षात ठेवा, टेम्परेचर लक्षात ठेवा, क्रॉस सेक्शन ऑफ द व्हॉट डक्टिलिटी जो काही ॲपरेटस आहे त्याचा क्रॉस सेक्शन जो काही तो पण लक्षामध्ये ठेवून द्या. बाकीची कहाणी तुमच्या लक्षामध्ये राहून जात असते. राईट. आता आपण मिनिमम आणि मॅक्झिमम बद्दल बघून घेऊया. सो मी जर बघायला गेलात तर लक्षामध्ये येईल आपल्या आता इथून अजून काय कहाणी बघा. हे बघा असं इथपर्यंत तुटेपर्यंत तो त्याला ओढणार, याला ओढत नेतो तिथे. राईट. आणि तुटून जातो तो. जे काही डिस्टन्स असेल तर डिस्टन्स आपण मेजर करून टाकू. मग आता 3 सॅम्पल होते आपल्याकडे बघा, 3 होते. हा 1, हा 2 आणि हा 3. याची लेंथ वेगळी येईल, याची लेंथ वेगळी येईल, याची लेंथ वेगळी येईल. तिघांचा आपण ॲव्हरेज काढून घ्यायचं. जी ॲव्हरेज व्हॅल्यू असेल आपली, तिघांची जी काही ॲव्हरेज व्हॅल्यू असेल ती आपली डक्टिलिटी व्हॅल्यू होऊन जाईल. ती आपली काय होऊन जाईल, डक्टिलिटी व्हॅल्यू येऊन जाईल. सो डक्टिलिटी व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याकडे ग्रेड येतात. आता त्यात आपल्याकडे ग्रेड. सो डक्टिलिटी रिक्वायरमेंट पेविंग ग्रेड बिटुमेन. आता काय केलं बरं का, जो बिटुमेन असतो आपला त्याला नाव काय असते, पेविंग ग्रेड बिटुमेन असतं. आपल्याला माहिती चांगल्या पद्धतीने. राईट. तो जो काही आपला बिटुमेन आहे त्याची जर का समजा डक्टिलिटी व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये 50 जर का आली तर आपण S35 असं त्या बिटुमेनला त्या बिटुमेनचा ग्रेडचं नाव देऊन देत असतो. आता ही वेगळी ग्रेडिंग झाली बरं का, विस्कोसिटीची ग्रेडिंग वेगळी. राईट. तर डक्टिलिटीवरून जे काही जुन्या काळी करायची, जुन्या काळी ग्रेडिंग होती. आता ग्रेडिंग कोणत्या याच्यावरती, आपली विस्कोसिटीच्या बेसिसवरती. राईट. तर मग किती, जर का समजा 50 सेंटीमीटरचं जर का समजा इलॉंगेशन झालं असेल तर आपण त्याला S35 म्हणणार. 75 असेल तर S55 म्हणणार. हे 75 आहे का, हां दोघं 75 हे सगळे 75 आहेत. राईट. हे 75 आहेत. तो 75 याचा मिनिंग काय होतं तुम्हाला कळतंय का? 75च्या वरती जर व्हॅल्यू गेली तर तुम्हाला 75च बोलावी लागते. त्याला मी नोट लिहून घेतो. आता मी काय सांगायचं बघा, तुम्ही जर बघायला गेलात ना काय असतं, होडत चाललोय बरं का मी त्याला, होडत चाललोय मला कळालं की यार 75 सेंटीमीटरपर्यंत पोहोचलो. तर आपण काय करून घेतो माहिती आहे का, 75 सेंटीमीटर जाऊन पण तुटत नाही ना, आपण थांबून घेतो टेस्टला आणि बोलून देतो की 75च्या पुढची काहीतरी असेल व्हॅल्यू. तर 75च्या पुढची काहीतरी व्हॅल्यू असेल, आपण थांबून घेतो त्या ठिकाणी. तो जनरली जर तुम्ही बघायला गेलात या ठिकाणी जी मी एक तक्ता दिला आहे, कुठे दिला आहे तो, याच्यामध्ये आहे का, हां ठीक आहे. आता इथूनच आपल्याला ती इन्फॉर्मेशन भेटून जाणार आहे. सो डक्टिलिटीबद्दल काय काय आता लिहून घ्या तुम्ही. चला पहिला पॉईंट, मिनिमम मॅक्सिमम बद्दल. द डक्टिलिटी व्हॅल्यू ऑफ बिटुमेन इज जनरली व्हॅरीज फ्रॉम 5 to over 100. द डक्टिलिटी व्हॅल्यू ऑफ बिटुमेन generally varies from 5 to over 100 for different bitumen grade. पुढचं, as per IRC minimum ductility value of 50 to 75 centimeter is generally specified for bitumen. Generally specified for bitumen used in pavement construction. तो पेवमेंट कन्स्ट्रक्शनमध्ये 50 सेंटीमीटर ते 75 सेंटीमीटर या रेंजमध्ये असणारी जी की डक्टिलिटी व्हॅल्यूवाला जो बिटुमेन असेल ना, त्या बिटुमेनला आपण वापरत असतो. यांच्यापेक्षा कमीवाला आणि जास्तवाला आपण यूज करणार नाही. हा पण परीक्षेच्या दृष्टिकोनाने इम्पॉर्टंट आहे. 50 ते 75 लक्षामध्ये राहू द्या तुम्ही. तर 50 ते 75 लक्षामध्ये राहू द्या. याची टेस्ट जर तुम्ही बघायला गेलात अजून तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन भेटून जाईल. राईट. सफिशियंट इन्फॉर्मेशन भेटून जाईल. याच्याबद्दल क्वेश्चन जो विचारला गेला आहे आतापर्यंत तो टेम्परेचरवरती, क्रॉस सेक्शन एरियावरती आणि कशामध्ये एक्सप्रेस करता, डिस्टन्स बघा, सेंटीमीटर बघा आणि 50 ते 75 हे पण लक्षामध्ये राहून द्या. राईट. ही पण पॉईंट आपण क्लिअर करून टाकत असतो. तर याच्यानुसार जे काही आपण डक्टिलिटी टेस्ट जी आहे ती पण आपण पूर्ण करून टाकलेली आहे. अजून काही बाकी का बघून घेऊ द्या. सो डक्टिलिटी 5 ते राईट मिनिमम व्हॅल्यू. हां. सो मिनिमम व्हॅल्यू 50. मिनिमम व्हॅल्यू किती असेल आपली 50. रोडच्या कन्स्ट्रक्शनमध्ये मिनिमम व्हॅल्यू 50 असणार आहे. राईट. आणि नंतर पुढे 75 जी काय रोडसाठी 75 मॅक्झिमम असणार, मिनिमम किती असणार 50. तर इंच लिहून दिली मी तुम्हाला. नंतर अजून काही बाकी का, नंतर ॲव्हरेज 3 सॅम्पल डक्टिलिटी व्हॅल्यू माहिती आहे. पण
अशा पद्धतीने. आणि आय एस कोड जो असतो तो आय एस कोड पण लक्षात राहू द्या, IS1208 हा आय एस कोड आपण वापरत असतो. तर आपण डक्टिलिटी टेस्ट बघून झालेली आपली. डक्टिलिटी टेस्टबद्दल तुम्हाला माहिती सांगून दिली, विस्कोसिटीबद्दल पण तुम्हाला मी माहिती सांगून दिलेली. उद्या आपल्या बाकीच्या सगळ्या टेस्ट ज्या आहेत आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करून घेऊया. दुसरं, डक्टिलिटी टेस्टसाठी जो काही ॲपरेटस असतो त्या ॲपरेटसचं नाव पण लक्षामध्ये राहू द्या. ॲपरेटसचं नाव लक्षामध्ये राहू द्या, रेट लक्षात राहू द्या, क्रॉस सेक्शन लक्षात राहू द्या, नंतर कशासाठी काढतो हे पण लक्षामध्ये राहू द्या, टेम्परेचर पण लक्षात राहू द्या. ठीक, या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये राहू द्या तुम्ही. तिथं आपण आता काय करूया, थांबून घेऊया.